नमस्कार. मी ज्ञानेश्वर काळे, डिजिटल माऊली या कम्युनिटीमध्ये तुम्हा सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो. या सेशन मधनं तुम्ही बऱ्याचशा नवीन गोष्टी या ठिकाणी शिकणार आहात आणि या शिकून तुमच्या जीवनामध्ये परिवर्तनासाठी म्हणा किंवा तुमच्या जीवनामध्ये या एक कलाटणी म्हणून किंवा कौशल्याला वाव म्हणून या ठिकाणी या कोर्सचा तुम्हाला नक्कीच फायदा या ठिकाणी होणार आहे. या कोर्समध्ये आपण जे आहे हा कोर्स खास ज्यांना ग्राफिक्स मध्ये आवड आहे अशा सर्वांसाठी हा कोर्स या ठिकाणी आपण डिझाईन केलेला आहे. संपूर्ण कोर्स हा फक्त 1.5 तासांचा आहे. संपूर्ण कोर्समध्ये तुम्हाला 100% खात्रीपूर्वक तुम्हाला डिझाईन क्रिएट करायला मी या ठिकाणी शिकवणार आहे. 100% तुम्ही या कोर्समध्ये डिझाईन क्रिएट करायला शिकणार आहात. अतिशय सोपी, साधी, सुटसुटीत अशी पद्धत या ठिकाणी मी तुम्हाला शिकवणार आहे. माझा मागील गेल्या 15 वर्षाचा जो अनुभव आहे, मागील 15 वर्षांमध्ये मी अनेक प्रकारचे सॉफ्टवेअर या ठिकाणी वापरलेले आहेत, ज्यामध्ये कोरल ड्रॉ असेल, इलिस्ट्रेटर असेल, फोटोशॉप असेल, पेज मेकर असेल किंवा अन्य डिझाईनचे सॉफ्टवेअर असतील. या सर्व सॉफ्टवेअरची टेस्टिंग असेल किंवा या सॉफ्टवेअरवर कामाचा अनुभव माझ्याकडे आहे. परंतु या सर्व सॉफ्टवेअरचा विचार करता आणि वेळेचा विचार करता या सर्व बाबी लक्षात घेऊन आपण या 1.5 तासामध्ये हा जो कोर्स आहे तो कोर्स या ठिकाणी डिझाईन केलेला आहे. मित्रांनो, हा जो कोर्स आहे या कोर्स मागचा उद्देश असा आहे की ज्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचं तांत्रिक नॉलेज नाही आणि कोर्स करण्याची इच्छा आहे अशा सर्वांसाठी हा कोर्स या ठिकाणी आहे. या कोर्समध्ये तुम्हाला कोणत्याही टेक्निकल नॉलेजची आवश्यकता असणार नाही. कोणतंही टेक्निकल नॉलेज तुमच्याकडे असेल किंवा नसेल, तुम्हाला फक्त संगणक किंवा मोबाईल हाताळता येणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि एवढंच टेक्निकल नॉलेज आपल्याला या ठिकाणी लागतं. ह्याच्या पलीकडे तुम्ही सॉफ्टवेअरचा सेन्स असू द्यात नसू द्या, रंगसंगतीचा सेन्स असू द्यात नसू द्यात किंवा कुठे काय वापरायचं कसं वापरायचं याचा सेन्स असू देत किंवा नसू देत, आपल्याला या ठिकाणी असं तंत्र मी या ठिकाणी शिकवणार आहे की ज्या तंत्राचा वापर करून आपण प्रोफेशनल रित्या ग्राफिक डिझाईन क्रिएट करायला या ठिकाणी शिकणार आहात. तर अशा या सत्रामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मी या ठिकाणी स्वागत करतो. मार्केटमध्ये खूप सारे सॉफ्टवेअर आहेत, खूप सारे. फोटोशॉप आहे, कोरल ड्रॉ आहे, इलिस्ट्रेटर आहे, पेज मेकर आहे, डिझाईनचे असंख्य सॉफ्टवेअर आहेत. पण एक सॉफ्टवेअर शिकायला गेलं तर साधारण 15 दिवसापासून 3 महिन्यापर्यंतचा कालावधी आपल्याला सॉफ्टवेअर शिकण्यात जातो, बरोबर. त्यानंतरही सॉफ्टवेअर शिकून झाल्यानंतर आपल्याला त्यावर काम करताच येईल असं नाही. त्यामुळे आपण या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं सॉफ्टवेअर या ठिकाणी शिकणार नाही. आपण एक असा प्लॅटफॉर्म या ठिकाणी शिकणार आहोत की ज्यामध्ये आपल्याला प्रोफेशनल रित्या ग्राफिक्स क्रिएट करायला जमणार आहे. ओके. तर या ठिकाणी मी तुम्हाला सर्वप्रथम स्क्रीन शेअर करतो. बघा मित्रांनो, आपण या ठिकाणी मी तुम्हाला मगाशीच म्हटल्याप्रमाणे आपण कोणत्याही प्रकारचं सॉफ्टवेअर या ठिकाणी वापरणार नाही. आपण जे काम करणार आहोत ते संपूर्ण काम वेब बेस असणार आहे. वेबसाईटवर आपण काम करणार आहोत आणि त्या वेबसाईटवरच आपण ग्राफिक्स क्रिएट करणार आहोत. त्या वेबसाईटवर कोणत्याही प्रकारची जाहिरात तुम्हाला दिसणार नाही, प्रमोशन जाहिरात तुम्हाला दिसणार नाही. प्रॉपर डिझाईन साठी तयार झालेलं ते जे प्लॅटफॉर्म आहे तो प्लॅटफॉर्म प्रॉपर डिझाईन साठीच क्रिएट या ठिकाणी झालेला आहे आणि कोणत्याही प्रकारचं सॉफ्टवेअर तुम्हाला या ठिकाणी इन्स्टॉल करायची या ठिकाणी गरज नाहीये. तुम्ही इझी टू यूज, अतिशय सोप्या पद्धतीने, फक्त कसं वापरायचं हे आपल्याला आजपर्यंत जर समजलं नसेल तर त्याचा मार्ग मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे. खूप सोप्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळणार आहे. मित्रांनो बघा, अनेक प्रकारचे सॉफ्टवेअर मार्केटमध्ये आहेत आणि हे सॉफ्टवेअर वापरत असताना आपल्याला अनेक अडचणी येतात, पण इथे तुम्हाला कोणतीही अडचण या ठिकाणी येणार नाहीये. तर मी आज तुम्हाला जो प्लॅटफॉर्म शिकवणार आहे, जो इफेक्टिव्ह कसा वापरायचा, कदाचित तुम्ही या अगोदर वापरलेला असेल पण प्रोफेशनली कसा वापरायचा हे तुम्ही आजपर्यंत बघितलेलं नसेल, तर आज तुम्हाला ते बघायला मिळणार आहे. चलो, तर आजचा जो प्लॅटफॉर्म आहे तो canva.com. ओके, canva.com अतिशय सुंदर असा ग्राफिक्स साठी क्रिएट झालेला हा प्लॅटफॉर्म आहे आणि या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला प्रोफेशनली डिझाईन कसं क्रिएट करायचं हे या ठिकाणी शिकायला मिळणार आहे. मित्रांनो, गुगलच्या पेजवर गेल्यानंतर
बघा या ठिकाणी आपण ती canva.com ही URL टाकल्यानंतर आपल्या समोर कॅनव्हाचं होम पेज या ठिकाणी ओपन होणार आहे. आणि या कॅनव्हाच्या होम पेजवर आल्यानंतर बघा खूप साऱ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. यामध्ये ग्राफिक्ससाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. बघा यामध्ये पोस्टर असेल, रिझ्यूम असेल, लोगोज असेल, डॉक्युमेंटेशनचं काम असेल किंवा डॉक्युमेंट म्हणजे A4 साईजचे काही आपल्याला ग्राफिक क्रिएट करायचे असतील, व्हाईट बोर्ड असेल, प्रेझेंटेशन असेल किंवा सोशल मीडियासाठी म्हणजे सोशल मीडिया हा खूप मोठा आहे. त्यामध्ये व्हॉट्सअप असेल, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल किंवा अन्य सोशल मीडिया असेल. सोशल मीडिया, छोटे छोटे व्हिडिओज, प्रिंटसाठी आवश्यक असलेलं मटेरियल, वेबसाईटसाठी आवश्यक असलेलं मटेरियल, मागाशीच म्हटल्याप्रमाणे इंस्टाग्रामच्या पोस्ट असतील, ब्रोशर असतील किंवा फोटो एडिटर असेल, या सगळ्या बाबी आपल्याला या कॅनव्हा प्लॅटफॉर्मवर बघायला मिळणार आहे. ओके, अतिशय सुंदर. आणि आता जो ऍडव्हान्स कॅनव्हा आहे यामध्ये AI चा सुद्धा वापर त्यामध्ये केलेला आहे. अनेक डिझाईन AI वर सुद्धा या ठिकाणी क्रिएट होतात. अतिशय कमी वेळामध्ये सुंदर डिझाईन क्रिएट करण्याचं तंत्र या ठिकाणी आपण शिकतोय. बघा हे कॅनव्हाचं वेब पेज आहे. या कॅनव्हाच्या वेब पेजवर आल्यानंतर मित्रांनो बघा या ठिकाणी या बाजूला जर आपण बघितलं तर आपल्याला दोन बटन्स या ठिकाणी मिळतात. यातलं एक आहे लॉग इन आणि एक आहे साइन अप. ओके, लॉग इन जे बटन आहे ते लॉग इन करण्यासाठी, साइन अप जे बटन आहे ते यामध्ये आपला एंट्री करण्यासाठी. नवीनच असाल तर आपल्याला साइन अप करायला लागतं आणि लॉग इन मध्ये आपण साइन अप केल्यानंतर लॉग इन करत असतो. तर आपण लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर बघा आपल्या पुढे या ठिकाणी आणखी एक विंडो ओपन होते. आपलं जीमेलचं अकाउंट जर असेल, जीमेलचं अकाउंट, तर त्या जीमेलच्या अकाउंटने आपल्याला या ठिकाणी लॉग इन करता येतं. मित्रांनो बघा जीमेलच्या अकाउंटने या ठिकाणी आपण लॉग इन होणार आहोत. आपलं जर जीमेलचं अकाउंट असेल तर बघा दुसरी एक विंडो या ठिकाणी ओपन झालेली आहे. या विंडो मध्ये बघा या ठिकाणी आपल्याला आपलं जीमेल जो आहे त्या जीमेलवर आपल्याला क्लिक करायचं आहे. जीमेलवर क्लिक केल्यानंतर कंटिन्यू या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. कंटिन्यू या बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा आपला कॅनव्हाचा जो इंटरफेस आहे तो कॅनव्हाचा इंटरफेस या ठिकाणी ओपन होत आहे. बघा आपल्या समोर कॅनव्हाचा कोरा करकरीत या ठिकाणी पहिल्यांदाच जर तुम्ही लॉग इन होत असाल तर तुमच्या समोर पूर्ण कोरा करकरीत कॅनव्हा या ठिकाणी ओपन होणार आहे, ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचं डिझाईन या ठिकाणी नसणार आहे. एक आहे माझं, मी त्याला डिलीट मारून टाकतो. म्हणजे पूर्ण अशा स्वरूपाचं कोरं करकरीत अकाउंट तुमच्या समोर या ठिकाणी येणार आहे, ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचं डिझाईन तुम्ही आजपर्यंत क्रिएट केलेलं नसेल आणि फर्स्ट टाइम कॅनव्हा मध्ये जर लॉग इन झाला असेल तर तुमच्या समोर असं कोरं करकरीत या ठिकाणी कॅनव्हाचं इंटरफेस येणार आहे. संपूर्ण गोष्टी आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. ओके, त्याचे टूल कोणकोणते आहेत, कुठे आहेत, कसे आहेत, कसे वापरायचे आणि त्यातून डिझाईन कसं क्रिएट करायचं, या सगळ्या बाबी आपण या वर्कशॉप मध्ये बघणार आहोत. ओके, बघा या ठिकाणी आपण हा जो कॅनव्हाचा इंटरफेस आहे हा दोन प्रकारचा इंटरफेस असतो. यामध्ये फ्री आणि प्रो असे दोन प्रकार असतात. किती असतात? दोन प्रकार. फ्री आणि प्रो यामध्ये फरक काय आहे हाही आपण यामध्ये बघणारच आहोत. पण या कॅनव्हा मध्ये आल्यानंतर आपण फ्री डिझाईन क्रिएट या ठिकाणी करू शकतो. फ्री डिझाईन मध्ये लिमिटेड ऍसेस असतो, काही गोष्टी आपल्याला त्यामध्ये वापरता येत नाही. आपण जरी वापरता येत नसतील तरी आपल्याला आपलं डिझाईन मात्र या ठिकाणी आपण उत्तमरित्या क्रिएट करू शकतो. बघा मी तुम्हाला या ठिकाणी कॅनव्हाचे जे फीचर्स आहेत ते सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी मी दाखवणार आहे आणि त्यानंतर मग आपण स्टेप बाय स्टेप पुढे जाणार आहोत. बघा या कॉर्नर मध्ये आल्यानंतर या ठिकाणी होम नावाचं पेज आहे. या होम वर क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी त्याच्या बरोबर बाजूला या ठिकाणी क्रिएट अ डिझाईन हे ऑप्शन आपल्याला मिळेल. ओके, या क्रिएट अ डिझाईन वर क्लिक केल्यानंतर आपण एकदम बेसिक पासून सुरू करतोय. बघा या क्रिएट अ डिझाईन वर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर आणखी एक विंडो या ठिकाणी ओपन होते. बघा ही जी विंडो आहे ही कुठून ओपन झाली आहे? क्रिएट अ डिझाईन या पर्यायावर क्लिक केल्यानंतर ही विंडो आपल्या समोर ओपन झाली आहे. या विंडो मध्ये आल्यानंतर बघा क्रिएट अ डिझाईन, मग तुम्ही कोणकोणत्या ह्याच्यामध्ये डिझाईन क्रिएट करू शकता
बघा, डॉक्युमेंट, व्हाईट बोर्ड, प्रेझेंटेशन, सोशल मीडिया, व्हिडिओज, प्रिंटेबल मटेरियल, वेबसाईट आणि कस्टम साईज. कस्टम साईज म्हणजे आपल्याला पाहिजे त्या साईज मध्ये आपण या ठिकाणी काय करू शकतो, डिझाईन क्रिएट करू शकतो, बरोबर की नाही. आणि खूप साऱ्या गोष्टी यामध्ये दिलेल्या आहेत. बघा, पॉप्युलर मध्ये जर आपण बघितलं तर ते कोर्सेस आहेत, प्रेझेंटेशन, इंस्टाग्राम, डॉक्युमेंट, खूप सारा युट्यूबर साठी तर खूप मोठं किट यामध्ये दिलेलं आहे. सर्व गोष्टी यामध्ये आपल्याला दिलेल्या आहेत. बघा, या ठिकाणी नवीन डिझाईन क्रिएट करायला घेतलं की आपल्याला सर्वप्रथम क्रिएट डिझाईन या बटनावर क्लिक करायचं असतं. त्यानंतर बघा, आपल्याला जर सोशल मीडियासाठी डिझाईन क्रिएट करायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी सोशल मीडियावर क्लिक करायचं आहे. सोशल मीडियावर क्लिक केल्यानंतर बघा, इथे पॉप्युलर सोशल मीडिया आपल्याला दिसत आहेत. व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक, लिंक्डइन हे पॉप्युलर आहेत. यातला आपण इंस्टाग्रामवर येऊयात. बघा मित्रांनो, हे जे प्लॅटफॉर्म आहे यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची साईज या ठिकाणी डोक्यात ठेवायची गरज नसते. याचं कारण असं की तो जो प्लॅटफॉर्म कोणता आहे त्या प्लॅटफॉर्म नुसार यामध्ये प्री बिल्ट साईज या ठिकाणी दिलेल्या असतात. आलं लक्षात. एक्झाम्पल म्हणून जर आपण बघितलं तर या ठिकाणी बघा, एक्झाम्पल म्हणून आपण इंस्टाग्रामवर आलो. इंस्टाग्रामवर आल्यानंतर आपण जर इथं बघितलं तर इंस्टाग्रामच्या या ठिकाणी दोन प्रकारच्या पोस्ट असतात. एक असते पोस्ट आणि एक असते स्टोरी. पोस्ट जी असते ती बरोबर स्क्वेअर मध्ये असते आणि स्टोरी जी असते ती पूर्ण मोबाईलचा जो आयत असतो त्या आयताकृती या ठिकाणी असते. बघा, असे दोन प्रकारे या ठिकाणी इंस्टाग्रामच्या या ठिकाणी साईज असतात. त्यातले आपण बघा या ठिकाणी स्क्वेअरची साईज जी आहे त्यावर आपण क्लिक करूया. बघा, इथे मी क्लिक करतोय. बघा, त्यावर क्लिक केल्यानंतर बघा इथे ब्लँक पेपर आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. हा जो स्क्वेअर आहे हा इंस्टाग्रामचा स्क्वेअर आहे. इंस्टाग्रामच्या पोस्टसाठी आपल्याला हा वापरायचा आहे. बघा, इंस्टाग्रामसाठी आपण हा वापरणार आहोत. बघा, तुम्ही जर लक्ष दिलं असेल तर या ठिकाणी पुन्हा एकदा बघा, मी होमवर क्लिक केल्यानंतर इथे जे मेनू दिसत आहेत ते मेनू, आणि मी आता जस्ट एक डिझाईन घेतलं, ते डिझाईन घेतल्यानंतरचे मेनू या ठिकाणी बघा बदल आपल्याला झालेला दिसतो. बघा, इथे बदल झालेला आपल्याला दिसतो, है ना, दिसतो. तर या ठिकाणी बघा, हा जो स्क्वेअर आहे हा स्क्वेअर आपल्याला या स्क्वेअर मध्ये आपल्याला डिझाईन करायचं असतं. बघा, या स्क्वेअर मध्ये डिझाईन करत असताना आपल्याला सर्वप्रथम या ठिकाणी बघा, जर आपण या कॉर्नरला गेलो तर इथे आपल्याला काही टूल्स बघायला मिळतात. हे प्रत्येक टूल आपण एकदा समजून घेऊया. बघा, सगळ्यात वरती डिझाईन नावाचं टूल आहे. सगळ्यात वरती डिझाईन नावाचं टूल. ते डिझाईन नावाचं टूल आपण सगळ्यात शेवटी बघूया. त्याच्या खाली आहे एलिमेंट्स नावाचं, बरोबर. इलेमेंट्स नावाच्या टूलवर जर आपण क्लिक केलं तर आपल्याला हवे असणारे कटआउट्स, सगळ्या प्रकारचे कटआउट्स आपल्याला या इलेमेंट्स मध्ये बघायला मिळतात. सगळ्या प्रकारचे. मग लोगोसाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी आपल्याला, आपण एक ब्रँड किट कसं क्रिएट करायचं असं स्टेप बाय स्टेप जाणार आहोत. या एलिमेंट्स मध्ये प्रत्येक गोष्ट अवेलेबल आहे. प्रत्येक गोष्ट आपल्याला पाहिजे त्या सर्व गोष्टी आपल्याला यामध्ये अवेलेबल असणार आहे. तर या ठिकाणी प्रत्येक गोष्ट आपण याला विचारायचं. बघा, इथे सर्च बटन आहे. एलिमेंट्स मध्ये गेल्यानंतर इथे सर्च बटन आहे. आपण याला विषय दिला ना, त्या विषयाशी रिलेटेड आपल्याला गोष्टी तो देतो. मी बघा फक्त काय विषय दिलाय, महाराष्ट्र, बरोबर. आपण महाराष्ट्रात राहतो म्हणून मी महाराष्ट्र हा विषय दिलाय. तर या ठिकाणी बघा, महाराष्ट्राशी रिलेटेड बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी आलेल्या आहे ना. महाराष्ट्राशी रिलेटेड बऱ्याचशा गोष्टी. वेगळं कुठं गुगलवर जाऊन आपल्याला सर्च करायचं नाहीये. वेगळं कुठं गुगलवर जाऊन सर्च करायचंय का, नाही. आपल्या समोर जे आहे हे फ्री व्हर्जन आहे, फ्री वालं व्हर्जन आहे. आणि इथे बघा काही गोष्टी ज्या आहेत त्या प्रो वाल्या आहेत. आता ह्या प्रो वाल्या गोष्टी कशा वापरायच्या सर, मला वापरायला मिळतील का, तर मिळतात. त्या कशा वापरायच्या ते आपण हळूहळू पुढे जसं जाऊ तसं तुम्हाला कळेल. पण एलिमेंट्स मध्ये काय आहे हे आधी समजून घ्या. बघा, एलिमेंट्स मध्ये जर आपण गेलो, इथे मी फक्त विषय टाकला महाराष्ट्र, महाराष्ट्राशी रिलेटेड गोष्ट आपण बघतोय, महाराष्ट्र. त्याच्या खाली बघा सब टॉपिक आहे. काय सब टॉपिक आहेत या ठिकाणी, ग्राफिक्स म्हटले. ग्राफिक्स म्हटल्यावर काय, पीएनजी स्वरूपातल्या फाईल असतात. कोणत्या स्वरूपातल्या, पीएनजी. ओके, यावर क्लिक केलं सी ऑल वर, तर ह्या पीएनजी स्वरूपातल्या फाईल आपल्याला इथे बघायला मिळतात. एक्झाम्पल जर बघायचं झालं तर बघा, इथे वडापावचं चित्र आहे, त्यावर मी क्लिक केलं तर ते डायरेक्ट आपल्या डिझाईन मध्ये येतं. ओके,
एक मिनिटासाठी बॅकग्राऊंड मी चेंज करतो याचा, म्हणजे आपल्याला त्याचा इफेक्ट कळेल. ओके, बघा मी त्या वडापावच्या चित्रावर क्लिक केल्यानंतर ते वडापाव डायरेक्ट आपल्या डिझाईन मध्ये या ठिकाणी बघायला मिळतो. बरोबर, त्या ठिकाणी मी जरा तो मोठा केलाय, कॉर्नर पकडला की आपल्याला त्याची साईज जी आहे ती कमी जास्त करता येते. आपण इलेमेंट्स बघतोय हे ना, इलेमेंट्स मध्ये आहोत आपण. बघा पुन्हा एकदा मी इलेमेंट्स मध्ये गेलोय है ना. मला या ठिकाणी फोटोज पाहिजे. काय पाहिजे? फोटोज. बघा ग्राफिक्सच्या बरोबर खाली आलो ना की इथे फोटो आहे. खूप सारे महाराष्ट्राशी रिलेटेड फोटो आहेत. बघा या ठिकाणी गणपती बाप्पा आहेत है ना. या ठिकाणी फुल एच डी क्वालिटीचे फोटो आहेत विदाऊट कॉपी. कॉपीराइट्स असतात ते विदाऊट कॉपीराइट्सचे फोटो आपल्याला या ठिकाणी वापरायला मिळतात. या ठिकाणी जर मी याला झूम केलं तर चांगल्या क्वालिटीचे फोटो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. चांगल्या क्वालिटीचे है ना, अतिशय चांगली क्वालिटी आहे. या चांगल्या क्वालिटीचे फोटो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. आणखी एकदा एलिमेंट्स मध्ये जाऊया. बघा या ठिकाणी आणखी खाली खूप सारे फोटोज आपल्याला दिलेले आहेत. बघा या बाबांचा फोटो, खूप छान फोटो या ठिकाणी दिलेला आहे. याच्या खाली आपण कॅप्शन लिहून पोस्ट जरी केलं तरी याला लाईक मिळणार आहे. आलं लक्षात है ना. कॅप्शन लिहून पोस्ट जरी केलं किंवा आपण हे पोस्ट केलं आणि जर विचारलं की कॅप्शन देऊन कसं या ठिकाणी याला कॅप्शन काय देता येईल असं पोस्ट जर केलं तर अनेक कॅप्शन याला तुम्हाला मिळू शकतात. म्हणजे बघा या ठिकाणी इलेमेंट्स मध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे फोटो आपल्याला बघायला मिळतात. फ्री व्हर्जन मध्ये आपल्याला थोडीशी मेहनत घ्यायला लागते. फ्री व्हर्जन मध्ये आपल्याला फ्री वाले फोटो शोधायला लागतात. प्रो वाले फोटो इझी मिळतात, फ्री वाले शोधायला लागतात. आपण फ्री कसं करायचं हे बघतोय. बघा हे मला नकोय, मी थोडस बाहेर नेऊन टाकलं की ते डिलीट होतं, बाहेर नेऊन टाकलं की डिलीट होतं, बाहेर नेऊन टाकलं की डिलीट होतं. ओके, एक कमेंट आली आहे, मोबाईल मध्ये कसं करू शकतो. मोबाईल मध्येही करता येतं. आधी आपण इथले सगळ्या गोष्टी समजून घेऊ. त्या समजून घेतल्या की मोबाईलच्याही गोष्टी मी तुम्हाला समजून सांगणार आहे. स्टेप बाय स्टेप आपण जाऊयात पुढे. ओके, हा बघा इलेमेंट्स मध्ये आपण आलोय. इलेमेंट्स मध्ये बघा आणखी एक फोटो या ठिकाणी घेतलाय है ना. इथे तुम्हाला पाहिजे तेवढे फोटो तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. सर मग फक्त इलेमेंट्स मधलेच फोटो घ्यायचे का, आमचे स्वतःचे फोटो आम्ही घेऊ शकत नाही का? तर घेऊ शकता. तुमचे स्वतःचे फोटो, तुमच्या मित्रपरिवारांचे फोटो किंवा तुमच्या क्लायंटचे फोटो घेऊन सुद्धा तुम्ही त्यावर डिझाईन करू शकता. आपण स्टेप बाय स्टेप तेही पुढे बघणार आहोत. पण इलेमेंट्स काय आहे हे आधी समजून घेणं गरजेचं आहे. बघा इथे एक फोटो आहे, माळ रानावरचा फोटो आहे, छान फोटो या ठिकाणी आहे. असे वेगवेगळे फोटो तुम्ही इलेमेंट्स मधनं तुमच्या डिझाईन साठी घेऊ शकता. ओके, आणखी थोडस पुढे बघा या ठिकाणी विषय चेंज करूया. युट्यूब, आता युट्यूबर आहेत असं समजून आपण युट्यूब असं सर्च करूया. ओके, युट्यूब तुम्ही विषय टाका, तो विषय तुम्हाला इथे मिळणार आहे. ओके, युट्यूबवर आलो. बघा इथे युट्यूबशी रिलेटेड ग्राफिक्स सगळे आहेत. बघा युट्यूबशी रिलेटेड जे काय तुम्हाला लागतात, सबस्क्राईब करा, लाईक करा, आणखी काय फॉरवर्ड करा, व्हॉट एव्हर सगळ्या गोष्टी, बेल आयकॉनला प्रेस करा, तर अशा गोष्टी तुम्हाला इथे मिळणार आहेत. त्यानंतर त्याच्या खाली फोटोज आहेत. बघा फोटोज सुद्धा या ठिकाणी युट्यूबशी रिलेटेड फोटोज तुम्हाला मिळतील. विषय आपण जो टाकू त्या विषयाशी रिलेटेड आपल्याला इलेमेंट्स मध्ये गोष्टी मिळणार आहे. बघा हे एलिमेंट्स मध्ये गेलं की इथे युट्यूबला जायचंय आणि या सर्च मध्ये जायचंय आणि आपला विषय तिथे टाकायचा आहे. बरोबर की नाही. पुढे बघा फोटोच्या खाली या ठिकाणी ऑडिओ आहे. आपल्या ग्राफिक्स मध्ये आपण ऑडिओ सुद्धा वापरू शकतो आणि व्हिडिओ सुद्धा वापरू शकतो आणि ते इम्पोर्ट करून आपण पब्लिश पण करू शकतो. बघा इथे या ठिकाणी जर आपण क्लिक केलं तर बघा या ठिकाणी आपली ऑडिओ क्लिप या ठिकाणी क्रिएट झालेली आहे. या ठिकाणी बघा खाली ऑडिओ ऍड झालेला आहे. हा ऑडिओ आपण प्ले केल्यानंतर आपल्याला ऐकायला येणार आहे. ओके, सगळ्यांना ऑडिओ ऐकायला आला असेल तर कमेंट मध्ये येस टाईप करायचं आहे. सगळ्यांना ऑडिओ ऐकायला आलाय का? मी जो ऑडिओ यामध्ये घेतला होता बघा पुन्हा एकदा प्ले करून दाखवतो. येस, सगळ्यांना ऐकायला आला. म्हणजे आपण आपल्या ग्राफिक्स मध्ये ऑडिओ सुद्धा या ठिकाणी घेऊ शकतो है ना. आपल्या ग्राफिक्स मध्ये आपण 60 सेकंदापर्यंतच्या म्हणजे 1 मिनिटापर्यंतचे इफेक्टिव्ह व्हिडिओ सुद्धा यामध्ये क्रिएट करू शकतो. आपला ऑडिओ सुद्धा यामध्ये आपण टाकू शकतो. बघा या ठिकाणी ऑडिओ सुद्धा आपल्याला घेता येतो. पुढे बघा इलेमेंट्स मध्ये ऑडिओच्या पुढे जर गेलो तर आपण बघा इथे व्हिडिओ सुद्धा आहे. व्हिडिओ सुद्धा आपल्याला
अनेक प्रकारचे व्हिडिओ लागत असतात, तर ते व्हिडिओ सुद्धा आपल्याला यामध्ये दिलेले आहे. बघा या ठिकाणी हा एक व्हिडिओ आहे सबस्क्राईबचा, हा लागतो आपल्याला. जर आपण युट्यूबवर असाल तर हा व्हिडिओ लागतो. त्याच्या मागचं जे ग्रीन कर्टन आहे ते आपल्याला रिमूव्ह करायला लागतं. बीजी रिमूव्हर सुद्धा यामध्ये दिलेला आहे. बघा इथे आपण स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी शिकून घेऊयात. तर इलेमेंट्सला आपण मागू त्या सर्व गोष्टी आपल्याला इथे मिळणार आहेत. मागू त्या सर्व गोष्टी बघा इथे क्लिक केलं की या ठिकाणी बघा व्हिडिओ स्वरूपात आलंय. आता आपण जी फ्रेम घेतलेली आहे ती इंस्टाग्रामची आहे. आपण व्हिडिओची फ्रेम घेतली तर त्या व्हिडिओच्या फ्रेम मध्ये हे प्रॉपर त्या ठिकाणी बसणार आहे. आलं लक्षात? आणखी एखादा विषय आपण याला देऊया फूड कॅटेगरी. आपली जर फूड कॅटेगरी असेल तर फूडशी रिलेटेड बघा या ठिकाणी अनेक गोष्टी आपल्याला मिळणार आहेत. फूडशी रिलेटेड फूड कॅटेगरी घेतली मी, क्लिक केलं की फूडशी रिलेटेड अनेक गोष्टी आहेत बघा. खूप साऱ्या गोष्टी चांगल्या क्वालिटीच्या आपल्याला इथे मिळणार आहेत. बघा यावर वॉटरमार्क आलाय कारण आपण फ्री व्हर्जन वापरतोय. आपल्याला प्रो व्हर्जन मध्येही काम करायचं, पण ह्या गोष्टी समजून घ्या. आपण पुढे प्रो व्हर्जन मध्ये पण काम करणार आहोत. ओके. एलिमेंट्स मध्ये आपल्याला लक्षात आलंच असेल की एलिमेंट्स मध्ये काय काय गोष्टी आहेत. आपण त्याला विषय दिला की त्या विषयाशी रिलेटेड आपल्याला पाहिजे ते एलिमेंट्स. एक्झाम्पल म्हणून शाडो, काय शाडो आहे ना, सावली पाहिजे, शाडो. शाडो पाहिजे मला, माझ्या याच्यामध्ये शाडो वापरायची आहे. तर बघा इथे वेगवेगळ्या प्रकारचे शाडो आपल्याला दिलेले आहेत, है ना. वेगवेगळ्या प्रकारचे शाडो दिलेले आहेत. ह्या कशा वापरायच्या पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. बघा या ठिकाणी समजा ही शाडो मी घेतली, इथे मी चेंज केलं विषय पॉट. मला एक पॉट पाहिजे है ना, पॉट घेतला, हा पॉट घेतला, तर हा इथे ठेवला तर त्याची शाडो जी आहे साईडला टाकलेली बघा, प्रॉपर शाडो त्याला बसलेली, म्हणजे शाडो सुद्धा आपल्याला लागणार आहेत है ना. या ठिकाणी आपण खूप सारे पॉट आहेत, यातला एक कोणताही पॉट आपण घेऊया. हा पॉट घेतला, इथे ठेवला आणि त्याला बघा खाली शाडो दिल्यामुळे त्या पॉटला थोडस वजन या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. आलं का लक्षात? बघा त्या शाडोवर आपण हा पॉट ठेवल्यामुळे त्याला वजन या ठिकाणी निर्माण झाले. तुम्ही या एलिमेंट्स मध्ये मागाल ते तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. मित्रांनो तुम्हाला एलिमेंट्स काय आहे, एलिमेंट्स मध्ये काय काय असते समजलं असेल तर कमेंट मध्ये येस टाईप करा, म्हणजे आपण पुढच्या भागाकडे जाऊया. समजलंय का एलिमेंट्स मध्ये काय काय आहे? एलिमेंट्स मध्ये काय काय आहे समजलंय का सगळ्यांना? परत रिपीट करण्याची गरज लागणार नाही म्हणजे. ओके चला, सगळ्यांना समजलं एलिमेंट्स मध्ये काय आहे. बघा एलिमेंट्सच्या थोडस पुढे गेल्यानंतर इथे टेक्स्ट आहे. बघा टेक्स्ट तर आपल्याला, टेक्स्ट शिवाय आपलं डिझाईनच क्रिएट होऊ शकत नाही. या ठिकाणी टेक्स्ट नावाचा ऑप्शन आहे बघा. टेक्स्ट नावाच्या ऑप्शन मध्ये गेल्यानंतर बघा या ठिकाणी मॅजिक रायटर आहे जो एआय चं काम करतो. एआय आपण जी नवीन कन्सेप्ट आलेली आहे ती, पण आता सध्या आपण एआय कडे न बघता थोडस आपण एकदम ढोबळमानाने छोट्या छोट्या गोष्टी बघत पुढे जाऊया. ओके बघा या ठिकाणी हेडिंग, बघा हेडिंग, या ठिकाणी हेडिंग आहे, त्यानंतर सब हेडिंगची साईज दिलेली आहे, सब हेडिंग, आणि त्यानंतर बॉडी ऑफ टेक्स्ट, बॉडी टेक्स्ट, अशा तीन साईज मध्ये आपल्याला या ठिकाणी तीन गोष्टी दिलेल्या आहेत. मग ह्या कमी जास्त करता येत नाहीत का? तर येतात. बघा कशा कमी जास्त करायच्या, कॉर्नर पकडायचा, पाहिजे तेवढ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी कमी जास्त करता येतात. यामध्ये अनेक गोष्टी आहेत. जेव्हा आपण या ठिकाणी हे टेक्स्ट आपण सिलेक्ट करतो त्यावेळेस जर वरती तुम्ही बघितलं तर ज्याला वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट जर वापरता येत असेल तर त्याच गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत. खूप साऱ्या गोष्टी आहेत. अजून मी खूप बेसिक लेवलला तुम्हाला सांगतोय. ओके बघा हेडिंगला क्लिक केलं किंवा कोणत्याही टेक्स्टला मी क्लिक केलं की या ठिकाणी ते ओपन होतं. बाहेर क्लिक केलं की इथला जो टूल बार आहे तो टूल बार निघून जातो. तर टूल बार पाहिजे असेल, याच्यावर काम करायचं असेल तर जरा आपण त्याला झूम करूया आणि यावर जाऊया. बघा टूल बार इथे आलाय. टूल बार आल्यानंतर बघा या ठिकाणी फॉन्ट आहेत. काय आहेत? फॉन्ट. बघा कॅनवा सन्स म्हटलंय, त्या ठिकाणी फॉन्ट आहेत. आपल्याला पाहिजे तेवढे फॉन्ट या ठिकाणी घेता येतात. सगळे फॉन्ट इथे अवेलेबल आहेत. तुम्ही जेवढं स्क्रोल कराल खाली जाल तेवढे फॉन्ट यामध्ये अवेलेबल आहेत. खूप सारे मराठीचे सुद्धा फॉन्ट यामध्ये आहेत. मराठीचे सुद्धा फॉन्ट आहेत. आपण बघणार आहे कशी शोधायचे मराठीचे फॉन्ट. ओके त्यानंतर बघा इथे काही तुम्हाला हिंट दिलेल्या आहेत. बघा हँड रायटिंग, इथे क्लिक केलं की हँड रायटिंगशी रिलेटेड फॉन्ट बघा या ठिकाणी मिळतात. आले का हँड रायटिंगशी रिलेटेड फॉन्ट? बघा हँड रायटिंगशी रिलेटेड फॉन्ट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे है ना. या ठिकाणी बघा हँड रायटिंगशी रिलेटेड फॉन्ट आहेत.
हे फॉन्ट आहेत बघा. मी इथे हँड रायटिंग निवडलं होतं. काय निवडलं होतं? हँड रायटिंग. आपल्याला इथे हिंट दिलेली आहे, फॉन्टच्या कॅटेगरीनुसार हिंट आहे बघा. या ठिकाणी कॉर्पोरेट फॉन्ट आहे. कोणते फॉन्ट आहेत? कॉर्पोरेट. कॉर्पोरेट लेवलला वापरले जाणारे फॉन्ट आहेत बघा. त्यासाठी हे टेक्स्ट सिलेक्ट असलं पाहिजे, है ना. टेक्स्ट सिलेक्ट असेल तर आपल्याला तो फॉन्ट या ठिकाणी बदलता येतो. हे आपल्याला माहिती आहे. फॉन्ट कॅटेगरीमध्ये गेलं की फॉन्ट आपल्याला बदलता येतात, बरोबर. या ठिकाणी जे दिलेले आहेत ते या ठिकाणी कॉर्पोरेट फॉन्ट या ठिकाणी दिलेले आहेत. त्यानंतर बघा डिस्प्ले फॉन्ट आहेत. या ठिकाणी डिस्प्ले फॉन्ट दिलेले आहे. डिस्प्ले साठी आपण वापरतो डिस्प्ले फॉन्ट, है ना. डिस्प्ले फॉन्ट हे एकंदरीत तुमच्या लक्षात आलं की फॉन्ट या ठिकाणी चेंज करता येतो. त्याच्या थोडस पुढे गेल्यानंतर बघा या ठिकाणी फॉन्टची साईज आहे. फॉन्टची साईज आपल्याला या ठिकाणी काय करता येते? कमी आणि जास्त करता येते. कमी आणि जास्त. पण इथे खेळत बसण्यापेक्षा डायरेक्ट आपल्याला कमी आणि जास्त अशीही करता येते. आलं लक्षात? डायरेक्ट तुम्ही अशी कमी करू शकता, उचलून पाहिजे तिथे नेऊन ठेवू शकता आणि परत वाढवूही शकता. त्यामुळे आपल्याला इथे खेळत बसायचं नाही. ओके. त्याच्या शेजारी बघा या ठिकाणी टेक्स्ट कलर आहे. म्हणजे याचा कलर बदलायचा असेल तर बघा इथे गेलात तुम्ही तर या ठिकाणी कलर किट आपल्याला दिलेला आहे. त्याचा कलर तुम्ही या ठिकाणी चेंज करू शकता, है ना. कलर चेंज करू शकता. वेगवेगळे कलर तुम्हाला या ठिकाणी दिलेले असतात किंवा तुम्ही क्रिएट करू शकता कलर. बघा इथे किट दिलेला आहे, पूर्ण किट आहे. तुम्हाला पाहिजे तसा कलर तुम्ही इथे क्रिएट करायचा आहे. पाहिजे त्या डार्कनेस किंवा लाईटनेस तुम्हाला ठेवायचा तो तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता. बघा या ठिकाणी कलर सुद्धा तुम्ही देऊ शकता. कुठून? या ठिकाणी टेक्स्ट कलर मध्ये. ओके. त्यानंतर थोडस पुढे गेल्यावर बघा इथे बोल्ड बोल्ड दिलेला आहे आपल्याला, बोल्ड आहे ना, बोल्ड. त्यानंतर इटॅलिक दिलेलं आहे, अंडरलाईन दिलेलं आहे. ह्या गोष्टी आपल्याला वर्ड एक्सेल पॉवर पॉईंट मध्ये बघायला मिळतात. त्यानंतर बघा इथे स्ट्रिक आपल्याला त्यावर अशी आडवी रेष मारायची असेल तर तेही दिलेलं आहे. त्याच्यात थोडस पुढे जाऊयात आपण. बघा या ठिकाणी अलाइनमेंट दिलेले आहे. सेंटर, लेफ्ट, राईट, जस्टिफाय ह्या अलाइनमेंट आपल्याला इथे दिलेल्या आहेत. अलाइनमेंट आलं लक्षात? त्या अलाइनमेंट कशा वापरायच्या? तर बघा मी या ठिकाणी जे अलाइनमेंट या ठिकाणी करून घेतोय पेजला. पेज थोडस बारीक करतो म्हणजे अलाइनमेंट लक्षात येईल आपल्या. बघा मी हा टेक्स्टचा जो बॉर्डर आहे ती पेजच्या दोन्ही बाजूला टच केलेली आहे. आणि मग आता हे जे टेक्स्ट आहे ते सेंटरला आलंय. बघा या ठिकाणी मी अलाइनमेंट चेंज केल्यानंतर त्याच्या अलाइनमेंट चेंज होत आहेत. सेंटर, लेफ्ट, जस्टिफाय अशा अलाइनमेंट आहे. त्यानंतर त्याच्या पुढे लिस्ट, बुलेट्स अँड नंबरिंग. बघा इथे बुलेट्स टाकल्यानंतर बघा एंटर केलं की पुढची बुलेट्स येते, एंटर केलं की पुढची बुलेट्स येते, एंटर केलं की पुढची बुलेट्स येते. अशा प्रकारे आपण टेक्स्टवर या ठिकाणी काम करू शकतो, है ना. पुढे बघा या ठिकाणी पेसिंग ऑप्शन दिलेला आहे. हे पेसिंग ऑप्शन कसं वापरायचं ते आपण बघूया. ह्या बेसिक गोष्टी एकदा समजून घ्या, मग डिझाईन कडे जाऊया आपण. कारण आपलं डिझाईन या बेसिक गोष्टीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, है ना. हा बघा या ठिकाणी मी पेसिंग मध्ये गेलो. बघा इथं लेटर पेसिंग आहे. लेटर पेसिंग म्हटल्यावर दोन लेटर मधलं अंतर जे आहे ते कमी जास्त करता येतं. आणि ते लाईन पेसिंग आहे, दोन लाईन मधलं अंतर कमी जास्त करता येतं. ओके. त्यानंतर पुढे बघा या ठिकाणी ट्रान्सपरन्सी आहे. ट्रान्सपरन्सीचा वापर असा होतो बघा या ठिकाणी अक्षर जे आहेत ट्रान्सपर, ह्या ज्या गोष्टी आहेत ना ट्रान्सपरन्सी, ह्या तुम्ही एलिमेंट्सवर पण यूज करू शकता आणि टेक्स्टवर पण. समजा इथे मी एखादं एलिमेंट्स घेतलंय, समजा हेच घेतलंय एलिमेंट्स, ओके. आणि या एलिमेंट्सला पण मी इथे ट्रान्सफर करू शकतो, हे ना, करू शकतो. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी हे दोन्हीकडे ऑप्शन वापरता येतं. ओके. त्याच्यानंतर पुढे बघा अॅनिमेशनचा ऑप्शन आहे. अॅनिमेशनच्या ऑप्शनवर गेल्यानंतर इथे वेगवेगळ्या प्रकारचे अॅनिमेशन दिलेले आहेत. आलं लक्षात? बघा इथे अॅनिमेशन दिलेले आहेत. हे अॅनिमेशन तुम्ही तुमच्या डिझाईन मध्ये यूज करून इफेक्टिव्ह या ठिकाणी बनवू शकता. बघा इथे वेगवेगळे अॅनिमेशन दिलेले आहेत. खूप सारे अॅनिमेशन आहेत, खूप सारे. तर म्हणजे टेक्स्टशी रिलेटेड आपण या ठिकाणी बघतोय. त्यानंतर बघा इथे महत्वाचा टेक्स्टशी रिलेटेड आहे भाग, तो आपण बघूया, इफेक्ट. आणि त्या इफेक्ट वरच आपलं टेक्स्ट या ठिकाणी सुंदर दिसणार आहे. बघा या ठिकाणी इफेक्ट नावाचं ऑप्शन आहे. ते कधी येतं? टेक्स्ट सिलेक्ट केला की इफेक्ट नावाचं ऑप्शन येतं. इफेक्ट वर क्लिक केलं मी. इफेक्ट वर क्लिक केल्यानंतर बघा थोडस झूम करतो म्हणजे तुम्हाला त्यातल्या गोष्टी लक्षात येतील. बघा इफेक्ट वर क्लिक केल्यानंतर इथे एक इफेक्टचा बॉक्स क्रिएट झालेला आहे. इफेक्टचा बॉक्स क्रिएट झालाय
आलाय तो बॉक्स, त्यावर बघा या ठिकाणी नन शॅडो, शॅडोवर क्लिक केलं की बघा त्याच्या पाठीमागे शॅडो आलेली आहे. आता ही शॅडो आल्यानंतर या शॅडोच्या सेटिंग्स खाली ओपन होतात बघा. त्याच्यामध्ये ऑफसेट, डायरेक्शन, ब्लर आणि ट्रान्सपरन्सी असे ऑप्शन आहे आणि त्याचा शॅडोचा कलर. तर या ठिकाणी मी सर्वप्रथम शॅडोचा कलर चेंज करतो. मला ब्लॅक कलर पाहिजे शॅडोला. ओके, तो घेतला. त्यानंतर बघा या ठिकाणी मी ह्या ऍडजस्टमेंट करणार आहे. काय ऍडजस्टमेंट करणार आहे? सगळ्यात पहिली ऍडजस्टमेंट आहे ट्रान्सपरन्सी. मी फुल ट्रान्सपरन्सी जे आहे, आता सध्या जे ट्रान्सपरंट आहे ते मी ट्रान्सपरंट काढून काढून टाकतो, म्हणजे जो बॅकग्राऊंडचा कलर आहे तो डार्क झालेला आहे. ओके, त्यानंतर बघा तो डार्क झालेला जो कलर आहे त्याला मला जरा ब्लर करायचा आहे. ब्लर करायचंय, मग ब्लर ऑप्शनवर मी क्लिक केलं आणि ते हळूहळू पुढे सरकवलं तर बघा तुमच्या लक्षात येईल की ब्लर मुळे काय होतंय, अक्षरं थोडी पुढे आलेली दिसत आहेत, है ना. अक्षरं थोडी काय झालेली दिसत आहेत, पुढे आलेली दिसतात. आणखी झूम करतो म्हणजे लक्षात येईल. बघा अक्षर काय होत आहेत, पुढे आलेली दिसत आहेत. दिसत आहेत का पुढे आलेली? दिसत आहेत. ओके, त्यानंतर बघा अक्षरांची डायरेक्शन बघा. ए वर तुम्ही लक्ष द्या, त्याची डायरेक्शन चेंज होते का बघा. पाठीमागे आपण जो इफेक्ट दिलेला आहे त्याची डायरेक्शन इथे चेंज होते. त्यानंतर ऑफसेट बघा. ऑफसेट जेवढा ऑफसेट वाढवाल आणि डायरेक्शन तुम्ही ऍडजस्ट कराल तेवढं तुमचं अक्षर पुढं आलेलं दिसेल तुम्हाला, है ना. पुढं आलेलं दिसेल. हा क्रिएटिव्हिटीचा भाग आहे. क्रिएटिव्हिटीचा भाग असल्यामुळे आपल्याला यावर लक्ष द्यायचंय. बघा या ठिकाणी आपण एक इफेक्ट बघितला शॅडोचा. त्यानंतर बघा लिफ्ट. लिफ्ट हा इफेक्ट या ठिकाणी घेतलाय. या लिफ्ट या इफेक्ट वर सुद्धा बघा या ठिकाणी आपल्याला काही इफेक्ट बघायला मिळत आहेत. त्याच्यानंतर पुढचा जो इफेक्ट आहे तो बघा या ठिकाणी हॉलो. हॉलो इफेक्ट. हॉलो इफेक्ट काय, आतमधला कलर निघून गेलाय बघा आणि फक्त बॉर्डर या ठिकाणी राहिलेली आहे ना. त्यानंतर पुढचा इफेक्ट बघा, है ना. त्यानंतर आउटलाईनचा इफेक्ट आहे. आउटलाईनच्या इफेक्टला पण या ठिकाणी आपण त्या आउटलाईन जर चेंज केली बघा, व्हाईट आउटलाईन घेतली तर या ठिकाणी फार छान या ठिकाणी दिसतंय, है ना. तुम्ही कोणती आउटलाईन कलर कॉम्बिनेशन तुमच्या डोक्यामध्ये काय आहे त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी इफेक्ट या ठिकाणी वापरायचे आहेत. बघा आणखी खाली काही इफेक्ट दिलेले आहेत बघा. हे सगळे इफेक्ट आहेत या ठिकाणी. ते एक एक इफेक्ट आणि त्याचे सेटिंग्स आपल्याला या ठिकाणी वापरता येतात बघा. मी जे जे बदल करतोय ते तुम्हाला इथे बघायला मिळत आहेत का? मिळत आहेत. ओके, पुढे बघा या ठिकाणी कर्व पण दिलेला आहे. कर्व मी आता कर्व ऑप्शन घेतलंय तर बघा या ठिकाणी आपलं जे टेक्स्ट आहे ते कर्व झालेलं आहे. कर्व ऑप्शन वापरल्यानंतर, है ना. ओके, म्हणजे या ठिकाणी टेक्स्ट या ऑप्शनवर गेल्यानंतर आपण आतापर्यंत इंग्रजी टेक्स्ट घेतली होती, आपण मराठी पण घेणार आहोत. म्हणजे या ठिकाणी बघा इफेक्टवर आपण बघितलं अॅनिमेशन पण आपण त्या अक्षरांना देऊ शकतो बघा. इफेक्ट बघितल्यानंतर पुढे ऑप्शन आहे अॅनिमेशन. अॅनिमेशन बघा या ठिकाणी अॅनिमेशन पडतंय बघा. दिसतंय का अॅनिमेशन? दिसतंय का अॅनिमेशन? अॅनिमेशन दिसतंय. म्हणजे या ठिकाणी अॅनिमेशनचे सुद्धा पार्ट आहेत. आपण या सगळ्या गोष्टींचा वापर करून आपल्या डोक्यात जी क्रिएटिव्हिटी आहे त्याचा आणि या टूलचा वापर करून आपल्याला अनेक गोष्टी या ठिकाणी करता येणार आहे. आलं लक्षात? बघा इथे अनेक प्रकारचे अॅनिमेशन दिलेले आहेत. हे अॅनिमेशन आपण वापरू शकतो. त्यानंतर बघा पुढे महत्वाचा पार्ट आणखी एक आहे पोझिशन, जो नेहमी आपल्याला लागतो. नेहमी लागतो पोझिशन. त्यासाठी मी एक दोन इलिमेंट्स या ठिकाणी घेतो म्हणजे तुम्हाला समजणं सोपं होईल. ओके, मी एक दोन एलिमेंट्स घेतो म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टी समजणं सोपं होईल. बघा या ठिकाणी मी 2-3 इलेमेंट्स घेतले. किती? 2-3. आता या इलेमेंट्सला आपल्याला अरेंज करायचं आहे तर त्यावेळेस आपल्याला पोझिशन नावाचं ऑप्शन जे आहे ना, ते पोझिशन नावाचं ऑप्शन आपल्याला या ठिकाणी वापरायला लागतं. मग आता पोझिशन वापरत असताना मी आता इथे हेडिंगला क्लिक केल्यानंतर पोझिशन नावाचं ऑप्शन इथे ओपन झालंय. जोपर्यंत आपण इलेमेंट्स किंवा एखादं ग्राफिक्स आपण सिलेक्ट करत नाही तोपर्यंत आपल्याला हे टूल मिळत नाही. ओके, मग मी आता इथे काय केलं की एक एलिमेंट्स क्लिक केलं, एलिमेंट्स निवडलं तर पोझिशन नावाचं ऑप्शन मला इथे मिळालेलं आहे. बघा ज्यावेळेस मी टेक्स्ट या ठिकाणी सिलेक्ट करतो तेव्हा हे टूल किट त्या टेक्स्टशी रिलेटेड आपल्याला बघायला मिळतं
आणि जेव्हा मी एलिमेंट्स निवडतो त्यावेळेस आपल्याला एलिमेंटशी रिलेटेड आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतं. एलिमेंटशी आपण बघणार आहोत, पण आधी पोझिशन काय आहे ते बघून घेऊया. बघा, पोझिशनवर मी क्लिक केलं तर या ठिकाणी पोझिशनची एक विंडो ओपन होते. पोझिशनच्या विंडोमध्ये जर आपण बघितलं तिथे अरेंज मध्ये आता मी जे या ठिकाणी एलिमेंट्स सिलेक्ट केलेला आहे ते कुठं आहे, एकदम फ्रंटला आहे, एकदम पुढे आहे. मला ते फ्रंटला नकोय, पाठीमागे न्यायचे. बघा इथे बॅकग्राऊंड वर क्लिक केलं की ते पाठीमागे जाते. बघा फ्रंट वर क्लिक केलं की ती फ्रंटला येत आहे, बॅकग्राऊंडला क्लिक केलं की पाठीमागे जात आहे. आता हे बघा, या एलिमेंट्सच्या वरती दोन एलिमेंट्स आहेत. किती? दोन. आणि या दोन्ही एलिमेंट्सच्या वरती मला हे वालं पाहिजे. मग काय, डायरेक्ट टू फ्रंट म्हटलं की डायरेक्ट सगळ्यांच्या वरती येणार आहे, आणि टू बॅक म्हटलं की डायरेक्ट सगळ्यांच्या पाठीमागे जाणार आहे. बरोबर? म्हणजे बघा, या ठिकाणी आपल्याला अरेंजमेंट करता येते. आता ही अरेंजमेंट आणखी एक वेगळ्या पद्धतीने लेयरच्या स्वरूपात पण दिलेली आहे. बघा इथे लेयर दिले, त्या लेयर आपण जशा खालीवरती करू ना त्याप्रमाणे अरेंजमेंट होते. बघा या ठिकाणी मी सगळ्यात टॉपला आणलं, वरती आलं, ही लेयर सगळ्यात खाली नेली, ते पाठीमागे जाणार आहे. इथे लेयर पण हलवून म्हणजे या लेयर नुसार सुद्धा आपल्याला काय करता येतं, अरेंजमेंट करता येते. बघा ही शॅडो मी वरती आणली, आणखी वरती येतो, शॅडो कुठेतरी असेल, शॅडो शॅडो दिसतच नाही. ओके ठीक आहे, हरकत नाही. पण थोडक्यात मला काय सांगायचं आहे की पोझिशन पोझिशन चेंज करण्यासाठी आपल्याला पोझिशन हे ऑप्शन लागतं. आता दुसरी गोष्ट, मी जरा थोडस एलिमेंट्स इथे कमी करतो आणि एकच एलिमेंट्स ठेवतो. बघा या ठिकाणी हे एलिमेंट्स निवडल्यानंतर ह्या एलिमेंट्सशी रिलेटेड या ठिकाणी टूल क्रिएट झालेला आहे. आणि दुसरं एक एलिमेंट्स मी या ठिकाणी घेतो. दुसरं एक एलिमेंट्स हे जे आहे ते जेपीजी स्वरूपातला आहे. हे दोन्ही एलिमेंट्स मध्ये जर मी बघितलं तर बघा, हे एलिमेंट्स जे आहे ना याच्याशी रिलेटेड ही टूल किट ओपन झालेली आहे, आणि दुसरं जे एलिमेंट्स आहे त्याच्याशी रिलेटेड ही टूल किट ओपन झालेली आहे. म्हणजे आपण जे सिलेक्ट करतो त्यानुसार वरती जी टूल किट आहे ती ओपन होत असते. बघा आता हे एलिमेंट्स मी सिलेक्ट केलंय, ते ह्यातले कलर मला चेंज करायचे. मला हे कलर नकोय, वेगळे कलर पाहिजे. बघा इथे कलर दिलेले आहेत त्याचे, यावर क्लिक केलं की हा कलर चेंज करतोय. बघा खालचा कलर चेंज झाला आहे ना, होतोय कलर चेंज. बघा मला जो पाहिजे तो कलर मी चेंज करू शकतो. बघा हा मधला कलर मला चेंज करायचा आहे, बघा झाला चेंज कलर. त्या मटकीचा कलर मला चेंज करायचा आहे, झाला चेंज. म्हणजे तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही या ठिकाणी त्या एलिमेंट्स मध्ये चेंजेस करू शकता. त्यानंतर बघा इथे पुढे गेल्यानंतर त्याला बॉर्डर आहे, पाहिजे असेल तर देऊ शकता. त्यानंतर कर्व आहे, बघा कॉर्नर आहे, त्याचे कॉर्नर इथे नाही पण इथे तुम्हाला त्याचे कॉर्नर बघायला मिळतील. बघा या एलिमेंट्स वर मी कॉर्नर दिलेत आहे ना, कॉर्नर राउंडिंग करता येतं. त्यानंतर बघा या ठिकाणी क्रॉप पण करता येतं. एवढंच पाहिजे मला, तेवढंच आहे ना, आलं लक्षात? इथे क्रॉपचं ऑप्शन आहे. ओके. त्यानंतर पुढे फ्लिप आहे, बघा फ्लिप फ्लिप ऑप्शन जे आहे ते हॉरिझॉन्टल व्हर्टिकल असं फ्लिप करता येतं. बघा उलटा झाला मटका, सरळ पण झाला मटका. ओके. आणि बाकीचे ऑप्शन आपण पुढचे बघितलेलेच आहेत, ज्यामध्ये अॅनिमेशन आणि पोझिशन सेम ऑप्शन असतात. ओके. हा, तर टेक्स्ट मध्ये आपण होतो. टेक्स्ट वर आपण पुन्हा एकदा येऊया. टेक्स्टशी रिलेटेड आपण या ठिकाणी जे टूल्स आहेत तेही बघितले आहे, आणि एलिमेंटशी रिलेटेड जे टूल आहेत ते सुद्धा आपण बघितलेले आहेत. आता आणखी टेक्स्टशी रिलेटेड बघा, खाली जर गेलं तुम्ही, ते टेक्स्टला तुम्ही सिलेक्ट केलंय आणि खाली जर गेलं तर वेगवेगळ्या प्रकारचे टेक्स्ट आपल्याला रेडी टू यूज मिळतात. बघा या ठिकाणी मी क्लिक केलं, आता हे प्रो व्हर्जन साठी आहे, ते आपण पुढे बघणारच आहोत. ओके. पूर्ण डिझाईन आपण क्रिएट करायला शिकणारच आहोत. 8:30 वाजत आलेत ना. ओके ठीक आहे. बघा टेक्स्ट आणि एलिमेंट्स ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला समजलेल्या आहेत का? समजलेल्या असतील तर कमेंट करायचे आहे समजल्या म्हणून. येस, समजल्यात. मी ज्या गोष्टी सांगतोय त्या काळजीपूर्वक लक्ष द्या. जेव्हा आपण डिझाईन क्रिएट करायला घेणार आहोत तेव्हा तुम्हाला त्या नक्कीच उपयोगी येणार आहेत. हे टूल तुम्हाला समजलं तर पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या समजणं खूप सोपं जाणार आहे. त्यामुळे या बेसिक गोष्टी जरी असल्या तरी महत्वाच्या आहेत. मी जे आतापर्यंत सांगितलं ते समजलंय का?
कमेंट करायची. येस, चला समजलं. बघा, आता थोडस पुढे जाऊयात आपण. या ठिकाणी बघा, ब्रँड नावाचं ऑप्शन आहे, ब्रँड किट. ते प्रो व्हर्जन साठी आहे, पण ब्रँड किट काय असते हे तुम्हाला सांगून ठेवतो. एखादा ब्रँड जर आपल्याला क्रिएट करायचा असेल तर त्या ब्रँडमध्ये ब्रँडचा कलर, ब्रँडचा लोगो, म्हणजे प्रत्येक ब्रँड बघा, जर आपण कोणताही ब्रँड घ्या, एअरटेल हा ब्रँड जर घेतला तर एअरटेलचा कलर रेड ठरलेला आहे, है ना. कोणताही ब्रँड घ्या, कोणताही ब्रँड घ्या, प्रत्येक ब्रँडचा कलर हा ठरलेला असतो. म्हणजे एक ग्लोबल कलर असतो, तो ग्लोबल कलर किंवा त्याचा लोगो किंवा त्याचं डिझाईनची मेथड ही ठरलेली असते. त्या मेथडमध्येच ते ब्रँड किट तयार होत असतं. त्यासाठी हे ब्रँड जे आहे ते दिलेलं असतं. ते प्रो व्हर्जन साठी आहे, आपण फ्री व्हर्जन शिकतोय. ओके, त्याच्या पुढे बघा, थोडस खाली गेल्यानंतर अपलोड नावाचं ऑप्शन आहे आपल्याला दिलेलं. काय दिलेलं आहे? अपलोड नावाचं. या अपलोड नावाच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्याकडे असलेले फोटो, आपल्याकडे असलेलं ग्राफिक्स यामध्ये घेण्यासाठी या ठिकाणी अपलोड नावाच्या ऑप्शनवर जाऊन अपलोड फाईल म्हटलं की आपल्याकडे असणार ग्राफिक्स आपण या ठिकाणी काय करू शकतो? अपलोड करू शकतो. बघा, मी डेमोसाठी इथे काही फोटो घेतलेले आहेत, त्यातलेच फोटो आपण या ठिकाणी घेऊयात. बघा, मी सगळे फोटो सिलेक्ट केलेत माझ्या कॉम्प्युटर मधले आणि ओपन म्हटलं. ओपन म्हटल्यानंतर बघा, इथे अपलोड होण्यास सुरुवात झालेली आहे आणि इथे ते फोटो तुम्हाला बघायला मिळत आहेत. आलं लक्षात? इथे ते अपलोड होतात. हे फोटो तुमच्या ग्राफिक्स मध्ये तुम्हाला यूज करायचे आहे. आता याच्या बॅकग्राऊंडला जे आहे ते आपल्याला रिमूव्ह करायचं, ते कुठून करायचं तेही सांगणार आहे. पण फोटो कुठून घ्यायचे किंवा आपल्याला जे जे मटेरियल आपलं स्वतःचं आहे, जे आपल्या डिझाईन मध्ये वापरायचं आहे, ते कुठून घ्यायचं? तर अपलोड मध्ये जाऊन घ्यायचंय. मग अपलोड मध्ये फक्त तुम्ही फोटोज घेऊ शकता का किंवा इमेजेसच घेऊ शकता किंवा जेपीजी फाईलच घेऊ शकता का? तर असं नाही, तुम्ही त्यामध्ये व्हिडिओ पण घेऊ शकता. आलं लक्षात? तुम्ही ऑडिओ पण घेऊ शकता. व्हिडिओ, ऑडिओ. बघा, इथे मी एक व्हिडिओ घेऊन ठेवलेला आहे. हा व्हिडिओ मी, हाय देयर, वेलकम टू माय चॅनल. ओके, हा एआय मध्ये बनवलेला व्हिडिओ आहे आणि तो आपण इथून अपलोड फाईल मधून आपल्या कॉम्प्युटर मधनं, आपल्या मोबाईल मधनं या ठिकाणी घेऊ शकता. आलं लक्षात? म्हणजे अपलोडचं ऑप्शन जे आहे ते बेसिक आहे. हा, एक मिस झालं, मराठी टेक्स्ट. ओके, घेऊयात मराठी टेक्स्ट. बघा, टेक्स्ट मध्ये जायचंय. टेक्स्ट मध्ये गेल्यानंतर बघा, इथे ऍड टेक्स्ट करायचं आहे. ऍड टेक्स्ट केल्यानंतर बघा, इथे आपल्याला मराठी टाईप करायचंय ना, तर आपण काय या ठिकाणी गुगल फॉन्ट वापरतो. या ठिकाणी मराठीचा गुगल फॉन्ट घेतला आणि मी इथे टाईप केलं डिजिटल माऊली. बघा, खूप साधं दिसतंय नाही ते, आपण त्याला इफेक्ट देणारच आहोत. ओके, डिजिटल माऊली मी टाईप केलंय मराठी. त्याला जरा मोठं करतो म्हणजे तुम्हाला दिसेल आणि त्याचे इफेक्ट पण दिसतील. ओके, हे डिजिटल माऊली मी इथे टाईप केल्यानंतर आता यावर काम कसं करायचं मराठीमध्ये? खूप सोपं आहे. बघा, या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा आपला प्रॉब्लेम असतो फॉन्ट. सर, फॉन्ट खूप छान पाहिजे. चांगला फॉन्ट असेल तर डिझाईन छान होतं, बरोबर. मग मागाशीच म्हटल्याप्रमाणे फॉन्ट मध्ये जायचंय. फॉन्ट मध्ये गेल्यानंतर बघा, इथे सर्च बॉक्स आहे ना, या सर्च बॉक्स मध्ये आपल्या मराठीला आपण म्हणतो देवनागरी. काय म्हणतो? देवनागरी. त्याला देवनागरी लिहिलेलं कळतं, है ना. मग इथे फक्त आपल्याला देव म्हटलं की ते देवनागरी ऑप्शन मिळतं, त्यावर क्लिक करायचं आहे. देवनागरीवर क्लिक केलं की ते खूप सारे देवनागरीचे फॉन्ट येतात. आपण प्रो व्हर्जन मध्ये गेल्यानंतरही तुम्हाला ते दाखवणार आहे. बघा, मी एक फॉन्ट निवडलाय. फॉन्ट चेंज झालाय का? फॉन्ट चेंज होतोय का? बघा, फॉन्ट चेंज होतोय का? होतोय. ओके, बोल्ड करतो म्हणजे त्याची जरा थिकनेस तुम्हाला कळेल. खूप सारे मराठीचे फॉन्ट यामध्ये दिलेले आहेत, खूप सारे फॉन्ट आहेत. आलं लक्षात? मराठी तुम्ही विचारलं होतं, तर मराठीचं सेम सगळे इफेक्ट आपण इथे वापरू शकतो. सगळे इफेक्ट बघा, त्याचा कलर चेंज करणं असेल किंवा
त्याचे इफेक्ट असतील तर ते सगळे इफेक्ट आपण इथेही वापरू शकतो है ना. सगळे इफेक्ट वापरू शकतो. थोडी प्रॅक्टिस केली की तुम्हाला ते इफेक्ट या ठिकाणी कळणार आहे. यामध्ये मराठीचे फॉन्ट सुद्धा दिलेले आहेत बघा. कोयला देवनागरी असे फॉन्ट आहेत इथे. खूप सारे फॉन्ट आहेत बघा. चेंज होत आहेत, होत आहे. थोडीशी मेहनत आपल्याला घ्यायला लागते. आपण त्यावर काम केल्यानंतर आपल्याला कळतं की बाबा काय काय करायला लागणार आहे. आता मी जे जे शिकवतो त्याची प्रॅक्टिस तुम्हाला मात्र करायला लागणार आहे. प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्हाला जमणार नाही. बघा मराठी फॉन्ट कशी घ्यायची माझ्याकडनं मिस झालं होतं. कमेंट आली त्यामुळे मला कळलं की बाबा, कमेंट आल्यामुळे मला कळलं इथे की मराठी फॉन्ट घ्यायचे राहिले. ओके. बघा या ठिकाणी मराठी फॉन्ट मी वापरलेले आहेत. चलो पुढे आपण कुठे आलो होतो इथपर्यंत. ओके. बघा इथे ड्रॉ नावाचं ऑप्शन आहे. इथे तुम्ही ड्रॉही करू शकता पाहिजे ते. हँड रायटिंग मध्ये तुम्ही ड्रॉ करू शकता. आलं लक्षात. इथे इरेझर पण दिलेला आहे. कलर किट दिलेला आहे. बघा कलर चेंज करून तुम्हाला पाहिजे त्या कलर मध्ये ड्रॉ करता येतं है ना. ते ड्रॉ नावाचं ऑप्शन दिलेलं आहे. आणखी थोडं पुढे गेलं की ते प्रोजेक्ट नावाचं ऑप्शन आहे बघा. प्रोजेक्ट, हे प्रोजेक्ट. त्यानंतर पुढे ऍप नावाचं ऑप्शन आहे. ऍप. आता हे ऍप नावाचं ऑप्शन काय आहे तर यात खूप सारे ऍप आहेत आपल्या उपयोगाचे आहेत. सगळ्या ऍप सगळ्या उपयोगाच्या. QR कोड वर गेलो ना तुम्ही तर QR कोड वर गेल्यानंतर आपल्याला QR कोड जनरेट करायला लागतात. इथे फक्त आपल्याला काय करायचंय, लिंक क्रिएट करायची आहे. समजा व्हॉट्सअपची लिंक आहे, एक्झाम्पल म्हणून घेऊया. आणि ती लिंक मी इथे टाकली आणि जनरेट कोड म्हटलं. बघा इथे त्या या लिंकचा जो QR आहे तो इथे क्रिएट झालेला आहे. तुम्ही जर स्कॅन केला तर हा QR कोड स्कॅन करून तुम्ही कुठे जाल, डायरेक्ट व्हॉट्सअपच्या लिंकवर जाणार. आलं लक्षात. QR कोड म्हणजे या ठिकाणी बघा आपल्याला QR कोड सुद्धा क्रिएट करता येतो. आपण ऍप्स मध्ये गेलो होतो. इथे खूप सारे ऍप्स आपल्याला दिलेले आहे. मॉकअपची ऍप आहे बघा. मॉकअप, मॉकअप म्हणजे काय असतं, वेगवेगळ्या प्रकारचे मॉकअप असतात बघा. काय असतात ते आपण एक नवीन डिझाईन क्रिएट करून त्याच्यामध्ये बघूयात मॉकअप काय असतं. मी फाईलवर जातो, क्रिएट डिझाईन म्हणतो, एक नवीन डिझाईन नवीन पेज घेतो. बघा कोरं करकरीत पेज घेतलंय मी पुन्हा एकदा आणि मॉकअप मध्ये आपण जाऊया. बघा इथे कुठे गेलो होतो मी, ऍप्स मध्ये गेलो होतो. ऍप्स मध्ये गेल्यानंतर खाली आल्यानंतर इथे मॉकअप होतं. मॉकअप वर क्लिक केल्यानंतर बघा इमेज आणि एखादं मॉकअप असं कॉम्बिनेशन असतं बघा. मी पॉप्युलर मॉकअप मध्ये कप घेतला. मला कप जो आहे तो मॉकअप मध्ये डिझाईन करायचा आहे. बघा इथे मी कप घेतला, जरा त्याला मोठं करतो आणि बॅकग्राऊंड चेंज करतो. बघा बॅकग्राऊंड चेंज करण्यासाठी बॅकग्राऊंडला क्लिक करायचं आहे आणि बॅक साईडला गेला की त्या बॅकग्राऊंडचे कलर आपल्याला इथे मिळतात. तुम्हाला पाहिजे तो बॅकग्राऊंड कलर तुम्ही घेऊ शकता. ओके मी सध्या हा घेतो आणि हा मॉकअप आपण इथे घेतलेला आहे. आता या मॉकअप वर काय करायचंय, मला माझा फोटो लावायचा आहे. मगाशी आपण फोटो कुठून घेतला होता माझा, या ठिकाणी अपलोड मध्ये गेलो होतो आणि हा फोटो मला पाहिजे मॉकअपला. मी हा फोटो यात घेतला आधी. हा इकडे घेऊन थोडा इकडे ड्रॅग केला की बघा तो त्या मॉकअप मध्ये जाऊन बसणार आहे. एक मिनिट आपण थांबायचंय. बघा तो त्या मॉकअप मध्ये त्या कपावर जाऊन ऑटोमॅटिक बसलाय. तुम्हाला कोणतीही ऍडजस्टमेंट करायची नाहीये. पण मॉकअप काय आहे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. पुन्हा एकदा आपण मॉकअप मध्ये आणखी वेगळी एखादी डिझाईन बघूया. मॉकअप मध्ये येतोय मी पुन्हा. इथे खूप सारे ऍप्लिकेशन आहेत, खूप सारे. त्यातलं मी मॉकअप साठी स्मार्टफोन घेतला. ओके हा स्मार्टफोन घेतला. त्याची साईज जरा थोडी मोठी करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय असतं मॉकअप. ओके. आणि मला पाहिजे ते एखादं एलिमेंट्स घेतो. एलिमेंट्स मध्ये जाऊन एखादा एलिमेंट्स घेतो. फोटो आलो. ठीक आहे मी काय घेतो, फोटोज घेतो. हा फोटो मला तिथे पाहिजे. बघूया काय होतंय. मॉकअप झालं का, मॉकअप झालेलं आहे मॉकअप. तुम्ही जर या साईजला, मोबाईलच्या साईजला जर एखादं डिझाईन क्रिएट केलं आणि ते मॉकअप मध्ये जर टाकलं, कदाचित तुम्ही माझी एखादी जाहिरात पण बघितली असेल. मी ते बुकवर मॉकअप केलेलं होतं, पुस्तक जे आहे ते मॉकअप या ठिकाणी केलं होतं बरोबर. तर मॉकअप सुद्धा तुम्ही यामध्ये करू शकता. आतापर्यंत आपण प्रो व्हर्जन, सॉरी फ्री व्हर्जन या ठिकाणी बघितलं होतं. आता आपण प्रो व्हर्जन कडे जाऊया आणि प्रत्यक्ष डिझाईन क्रिएट करण्यासाठी या ठिकाणी पुढचा वेळ आपण देऊया. ओके. बघा मी
आहे ह्याच प्रोफाईल मधनं प्रो व्हर्जन मध्ये स्विच होणार आहे. होम पेज वर आलोय मी आणि इथे मला काही ऑप्शन दिलेले आहेत, त्यातनं मी प्रो व्हर्जन कडे या ठिकाणी जातोय. बघा मी प्रो व्हर्जन मध्ये एंट्री या ठिकाणी केलेली आहे. सेम फीचर, सेम सगळ्या गोष्टी, काहीच फरक नाही. आलं लक्षात? तुमच्या समोर जे होतं कोरं करकरीत प्रोचं व्हर्जन आहे. मी ज्यात काम करतो ते मला इथे माझ्याकडे प्रोचे अनेक व्हर्जन असल्यामुळे मला सगळे व्हर्जन इथे बघायला मिळतात. तुम्ही माझी जी जाहिरात बघितली ती जाहिरात सुद्धा मी यातच बनवलेली आहे. बघा इथे जर तुमच्या समोर मी ओपन केली तर मी जी जाहिरात बनवली होती ती जाहिरात सुद्धा यातच बनवलेली आहे. त्याच्या अनेक एडिशन इथे तुम्हाला बघायला मिळतील. बघा क्रिसमस मध्ये त्या जाहिरातीवर काम चालू होतं, मध्ये सोडली मी. बघा या ठिकाणी मॉकअप जे आहे, बुकचं मॉकअप, जरा थोडस मोठं करून दाखवलं. बघा हे मॉकअप, हे पुस्तक कसं क्रिएट झालं है ना, तर यातच क्रिएट होतं सगळं. फक्त आपली कल्पक बुद्धी पाहिजे आणि त्या कल्पनेमध्ये आपण जर या गोष्टी बघितल्या तर सगळं यातच क्रिएट करता येतं सगळं. बघा है ना, यात अनेक ग्राफिक्स मी क्रिएट केलेले आहेत. खूप सारे ग्राफिक्स यामध्ये आहे. बघा पुढचा आगामी आमचा कोर्स जो आहे त्या कोर्सचे काम, सगळं जे काही ग्राफिक्स मी क्रिएट करतो ते यातच. बघा व्हॉट्सअप आणि सीआरएम मार्केटिंगचा मास्टर क्लास आहे आपला. व्हॉट्सअप आणि सीआरएम मार्केटिंग, व्हॉट्सअपचा प्रभावी वापर करून आणि कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट कसं करायचं, या सगळ्या गोष्टी यामध्ये दिलेल्या आहेत. बघा कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट कदाचित तुम्हालाही अनुभव आलेला असेल. बरेचशी लोक मला गेली, माझं 2-2.5 महिन्यापूर्वी माझी जाहिरात तुम्ही बघितली होती आणि ती जाहिरात बघून तुम्ही मला हाय केलं असेल किंवा मोर इन्फॉर्मेशन विचारली असेल, तेव्हापासून तुम्ही माझ्याशी कनेक्टेड आहात. कदाचित तुमचा रिप्लाय नाही पण माझा मात्र मेसेज तुम्हाला नेहमी पडत असेल. याचं कारण CRM, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट केलेलं असल्यामुळे तुम्हाला या गोष्टी या ठिकाणी माझे जे मेसेज आहे तुमच्यापर्यंत आले. तुम्ही गेली 2-2.5-3 महिने माझ्या जाहिराती बघत असाल, हे कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटच एक गोष्ट आहे. ह्याचाही वर्कशॉप आपला असतो, पेड वर्कशॉप असतो. ओके, तर ह्या डिझाईन सुद्धा यातच बनवलेल्या आहेत. बघा ही जर डिझाईन बघितली तर छान डिझाईन या ठिकाणी क्रिएट झालेली आहे. अजून त्यात काम चालूच आहे. जसा वेळ मिळेल तसं आपण यामध्ये काम करत असतो. तर अशा स्वरूपाच्या डिझाईन तुम्ही यामध्ये क्रिएट करू शकता. मराठीमध्ये सगळ्या डिझाईन आहेत माझ्या. ओके, म्हणजे बघा प्रो व्हर्जन मध्ये आपण आलेलो आहोत. तर आपण या प्रो व्हर्जन मध्ये एक एक डिझाईन क्रिएट करून बघणार आहोत. आणि मगाशी जे फ्री, आपण बऱ्याचशा गोष्टी आपण फ्री मध्ये बघत होतो है ना, फ्री, तर तिथे आपल्याला बरेचसे लिमिटेशन येत होते. ते प्रो व्हर्जन मध्ये आपल्याला लिमिटेशन येणार नाही. बघा पूर्ण कोरं करकरीत पेज तुमच्या समोर घेतलेलं आहे. लेटेस्ट कॅनवा आहे. बघा एक डिझाईन आपण क्रिएट करून घेणार आहोत. मी क्रिएट डिझाईन वर क्लिक केलाय. पुन्हा एकदा इन्स्टाच्याच पेजवर आपण जाऊया. आता बघा मित्रांनो, मगाशी आणखी एक गोष्ट मी सांगायची राहून गेली की कस्टम साईज कशी घ्यायची. आता ही इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल किंवा आपल्याला पाहिजे त्या साईज ज्या असतील त्या ऑटोमॅटिक या ठिकाणी क्रिएट होतात. पण कस्टम डिझाईन, माझ्या दुकानचा बोर्ड मला बनवायचा आहे किंवा माझ्या कस्टमरला फ्लेक्स बनवून पाहिजे, बॅनर बनवून पाहिजे, कसा बनवायचा, तर कस्टम साईज असते. 3x5चा बनवा, या साईजचा बनवा, त्या साईजचा बनवा, अशी साईज दिलेली असते. बरोबर, तर कस्टम साईज मध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी क्रिएट करता येतं. ती साईज आपण एकदा बघून घेऊया. बघा क्रिएट मध्ये गेल्यानंतर इथे कस्टम साईज दिलेली. बघा कस्टम साईज मध्ये गेल्यानंतर इथे विड्थ आणि हाईट आणि त्याचं युनिट या ठिकाणी दिलेलं आहे. आपलं जे ग्राफिक्सचं काम चालतं ते पिक्सल मध्ये चालतं, पण या ठिकाणी तुम्ही युनिट्स पण चेंज करू शकता. सेंटीमीटर, मिलीमीटर, इंच आणि पिक्सल असं तुम्ही या ठिकाणी युनिट चेंज करू शकता. मी पिक्सल युनिट नेहमी वापरतो. त्या पिक्सल युनिट मध्ये समजा मला 4000 पिक्सल बाय 2000 पिक्सल ह्या साईजचं काय करायचं, ग्राफिक्स क्रिएट करायचं. बघा पिक्सल मध्ये मी क्रिएट करतोय है ना. तर इथे मी बघा मला विड्थ आणि हाईट या ठिकाणी मी दिलेली आहे आणि पुढे युनिट पिक्सल निवडले. क्रिएट न्यू डिझाईन म्हटलं की बघा या ठिकाणी त्या साईजचं आपल्याला या ठिकाणी पेज क्रिएट झालेलं आहे. ओके, त्या साईजचं पेज या ठिकाणी क्रिएट झालेलं आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी फाईल मेनूवर गेल्यानंतर फाईल मेनूवर या ठिकाणी सेटिंग आहे. सेटिंग मध्ये शो गाईड्स है ना, आपल्याला पट्टी लागते. तर यादी इथे दिसत नव्हती, आता ती मी ऑन करून घेतली. कुठे फाईल मध्ये गेलो आणि ते सेटिंग्स मधून इथे बघा मी कंट्रोल R दाबला तरी आपल्याला ती मिळते. त्या ठिकाणी मी घेतलेली आहे.
त्यानंतर मला या डिझाईनला बॉर्डर सोडायची आहे, तर किती बॉर्डर सोडायची इथून मी असं खाली ओढलं की बघा मला बॉर्डर एवढी सोडायची आहे सगळ्या बाजूने, तर तो ऑटोमॅटिक सांगतोय बघा सगळ्या बाजूने मला बॉर्डर सोडायची, तर ती मी त्या बॉर्डरच्या आतच डिझाईन मला करायचं आहे. त्यासाठी आपण एकदा आउटलाईन बॉर्डर या ठिकाणी घेणार आहोत. ओके, बघा म्हणजे असं आपण या ठिकाणी बॉर्डर सोडू शकतो. एक ऑप्शन मी इथे सोडलं होतं, तुम्हाला सांगितलंच नाही, डिझाईन नावाचं ऑप्शन. ते तिकडं फ्री मध्ये पण आहे आणि प्रो मध्ये पण आहे. तिकडे तुम्ही वापरू शकता, इथेही वापरू शकता. ओके, आपण या ठिकाणी बघा असं या ठिकाणी कस्टम साईज मध्ये आपलं डिझाईन क्रिएट करू शकतो. आता समजा असं गृहीत धरूया की 19 फेब्रुवारी महाराजांची जयंती आहे, त्यासाठी मला या ठिकाणी ग्राफिक्स क्रिएट करायचं आहे. तर आपण काय काय लागणार आहे, मला सगळ्यात पहिलं मला फोटो लागणार आहे. मग मी माझा फोटो मला जो पाहिजे तो घेणार आहे, ते मी मला अपलोड केलं. इथे गेलो किंवा महाराष्ट्र दिन आहे 1 मे, महाराष्ट्र दिन साठी मला शुभेच्छा पत्र बनवायचे, मला पाहिजे तो फोटो मी या ठिकाणी घेणार आहे. माझी जे इमेजची गॅलरी ती मी इथे घेतलेली आहे. त्यानंतर मला यातला एक फोटो पाहिजे, हा फोटो मी घेतला, इथे ठेवला. ओके, आता याच्या बॅकग्राऊंडला काय आहे, काय याच्या बॅकग्राऊंडला बरंच काय काय आहे, तर ते मला नको आहे. खूप सोपं आहे हो, खूप सोपं आहे. बघा बीजी रिमूव्हर वर जा, क्लिक करा, बॅकग्राऊंड या ठिकाणी रिमूव्ह होणार आहे. प्रोफेशनली बॅकग्राऊंड रिमूव्ह होतं, प्रोफेशनली. अजिबात कुठे तुम्हाला कसलाच कट मिळणार नाही जर आपण याचा बॅकग्राऊंड चेंज करून बघितलं. तर बघा मी झूम केलेला आहे. जेवढी इमेज तुमची चांगली असेल तेवढं छान या ठिकाणी क्रॉप होते. बघा कुठेही तुम्हाला अस्ताव्यस्त क्रॉप झालेलं दिसणार नाही, एकदम प्रॉपर पद्धतीने क्रॉप झालेली इमेज आहे. कुठे केस अस्ताव्यस्त क्रॉप झाले किंवा असं काही नाही, प्रॉपर पद्धतीने या ठिकाणी या ठिकाणी इमेज जी आहे ती क्रॉप झालेली आहे. ओके, ही इमेज मी काय करतो इथे ठेवतोय. ओके, अनावश्यक भाग पण आपण या ठिकाणी कमी करू शकतो. ओके, पुढे जाऊयात आपण आणखी थोडस. हा, महाराष्ट्र दिन म्हणून मी काय केलं, एलिमेंट्स मध्ये गेलो आणि इथे फक्त काय टाकलं, महाराष्ट्र. 1 मे महाराष्ट्र दिन असतो, सी ऑल म्हटलं. बघा ही इमेज मला पाहिजे महाराष्ट्र दिनासाठी. जे तुम्हाला पाहिजे ते एलिमेंट्स तुम्हाला या ठिकाणी घ्यायचे आहेत. खूप सारे एलिमेंट्स आहेत, खूप सारे. इलेक्शनचे असतील किंवा काय, सगळे एलिमेंट्स तुम्हाला इथे वापरता येतात. त्याच्यानंतर आणखी काही पाहिजे असेल तर इथे खूप सारे इमेजेस आहेत. बघा महाराजांचं तोंड इकडे आहे, तर याला फ्लिप करता येतं, फ्लिप करूया. बघा चेंज झालं, चेंज झालं, चेंज झालं. ओके, अशा पद्धतीने तुम्ही महाराष्ट्र दिनाची जी डिझाईन आहे अशा पद्धतीने क्रिएट करू शकता. यामध्ये मला काय सांगायचंय की तुम्ही या एलिमेंट्स मध्ये पाहिजे तेवढ्या गोष्टी ज्या आहेत त्या वापरू शकता. आलं लक्षात, तुम्ही कोणताही एलिमेंट्स घ्या, मला ते वापरता येणार आहे. कोणताही एलिमेंट्स घ्या, इमेज असेल इमेज घ्या, कोणते इलिमेंट्स घ्या, सगळे इमेज तुम्हाला या ठिकाणी वापरता येतात. कोणतीही इमेज तुम्ही वापरू शकता कुठेही. तुम्हाला मगाशी जर तुम्ही बघितलं असेल फ्री व्हर्जन मध्ये, पुन्हा एकदा दाखवतो, canva.com वर गेलो मी आणि एंटर केलं, तर इथे जर आपण फ्री वाल्या व्हर्जन मध्ये जर बघितलं, फ्री वाल्या व्हर्जन मध्ये जर आपण बघितलं आणि क्रिएट इमेज मध्ये जाऊन एखादी सोशल मीडिया जर बघितला, तर बघा या एलिमेंट्स मध्ये जर आपण बघितलं, हे फ्री वाला आहे. इथे आपण एखादी कॅटेगरी घेऊया, महाराष्ट्रच कॅटेगरी घेऊया आपण. महाराष्ट्राची कॅटेगरी घेतल्यानंतर तर इथे बघा आपल्याला एक सिम्बॉल दिसतो प्रोचा, यावर क्लिक केलं आणि मोठं जर केलं तर इथे कॅनवाचा वॉटरमार्क येतो आहे ना, वॉटरमार्क येतो. कोणती इमेज बघा वॉटरमार्क येणार आहे, फ्री इमेज फार कमी आहेत. पण असं इथे होणार नाही, तुम्ही कोणतीही इमेज वापरा तुम्हाला वॉटरमार्क येणार नाही. कोणतीही इमेज वापरा, कोणतीही.
ओके. तर अशा स्वरूपात तुम्ही या ठिकाणी तुमचं जे डिझाईन आहे बघा, मी 2-3च गोष्टी इथे घेतल्या तरी ते जरा डिझाईन अट्रॅक्टिव्ह दिसायला लागलेलं आहे. म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये काय कल्पना आहेत त्या कल्पना वापरून तुम्ही या ठिकाणी तुमचं डिझाईन या ठिकाणी क्रिएट करू शकता. आता हे सगळं वापरूनही डिझाईन जरी नाही जमलं तरी आणखी एक ऑप्शन खूप चांगलं यामध्ये दिलेलं आहे बघा. ते ऑप्शन आपण वापरून बघूया. मी होम पेजवर आलेलो आहे. या ठिकाणी वरती सर्च बार दिला, इथे फक्त तुम्हाला लोगो टाईप करायचे बघा. सुरुवातीपासून एक एक ऑप्शन मी ब्रँड कसा क्रिएट होतो ते सांगतो. लोगो आणि एंटर केलं. लोगो वरती टाईप केलं आणि एंटर केलं तर इथे बघा लोगो, खूप सारे लोगो या ठिकाणी मिळतात. त्यातलाही तुम्हाला जर यातले लोगो नको असतील तर तुम्ही स्वतःचा लोगो इथे क्रिएट करू शकता बघा. स्वतःचा लोगो क्रिएट करण्यासाठी लोगोच्या साईज साठी जी आवश्यक आहे त्या गोष्टी, ती साईज इथे ऑटोमॅटिक आलेली आहे. त्यानंतर बघा डिझाईन मध्ये गेल्यानंतर इथे बघा ऑटोमॅटिक लोगोशीच रिलेटेड सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे मिळणार आहेत. खूप साऱ्या गोष्टी आहेत यातला तुम्ही लोगो कोणताही घेऊन तुमचा लोगो क्रिएट करू शकता. एक्झाम्पल म्हणून आपण याला एक स्पेसिफिक करूया. स्पेसिफिक केल्यानंतरच त्याला कळणार आहे की बाबा लोगो कोणत्या स्वरूपाचा पाहिजे. समजा माझी डिजिटल मार्केटिंगची एजन्सी आहे तर डिजिटल मार्केटिंगशी रिलेटेड मला लोगो पाहिजे बघा. डिजिटल मार्केटिंग टाकलं तर डिजिटल मार्केटिंगशी रिलेटेड बघा लोगो या ठिकाणी क्रिएट झालेले आपल्याला दिसतात. त्यातला मी हा लोगो जर घेतला, हो मी कुठे फ्री व्हर्जन मध्ये आहे का, एक मिनिट. ओके, मी इथे लोगो ऑप्शन घेतलाय. लोगो मध्ये गेलो होतो आपण. ओके बघा या ठिकाणी मी कोरं करकरीत पेज या ठिकाणी घेतलेला आहे आणि डिझाईन मध्ये गेल्यानंतर मी ते टाकलंय. काय टाकलंय? डिजिटल मार्केटिंग एजन्सी आहे ना. डिजिटल मार्केटिंग एजन्सी टाकल्यानंतर बघा मला पाहिजे ते या ठिकाणी लोगो मला मिळणार आहे. त्यात आपण मॉडिफिकेशन करू शकतो है ना. बघा डिजिटल मागाशी हा लोगो घेतला होता बघा. या ठिकाणी हा लोगो आलेला आहे बरोबर. यात आपण बदल आपल्याला पाहिजे तसे बदल आपण करू शकतो. मी आधी काय करतो, याचं बॅकग्राऊंड चेंज करतो. व्हाईट बॅकग्राऊंड घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा. यामध्ये तुम्हाला तुमचं युअर व्हिजन जे काय असेल ते तुम्ही इथे हे टेक्स्ट जे आहे ते बदलू शकता. वाटलंच ते इथे तुमचं नावही बदलू शकता. ओके बघा. ओके त्यानंतर तुम्हाला वाटलं हे कलर कॉम्बिनेशन माझ्या ब्रँडचं नाहीये, माझ्या ब्रँडचं कलर कॉम्बिनेशन पाहिजे तर ते तुम्ही इथे घेऊ शकता. बघा कलर कॉम्बिनेशन चेंज केलंय. ते तुम्हाला पाहिजे ते कलर कॉम्बिनेशन पाहिजे ते तुम्ही, एक सिंपल साधा लोगो आपण या ठिकाणी क्रिएट केलेला आहे. आणखी एक लोगो आपण क्रिएट करून बघूया वेगळा विषय घेऊन. मी फूड इंडस्ट्रीमध्ये काम करतो. फूडशी रिलेटेड परत एकदा डिझाईन मध्ये जायचंय. इथे फक्त फूड टाकायचं तुम्हाला. फूड कॅटेगरीशी रिलेटेड बघा इथे असंख्य लोगो क्रिएट होतात. म्हणजे तुम्ही एक लोगो जरी बनवून दिला तरी 60, 70, 100, 80, 90, 250, 300 रुपये तुम्ही लोगोला घेऊ शकता. तुमची क्रिएटिव्हिटी दाखवून तुम्हाला घ्यायचा आहे. बघा मी हा लोगो घेतला, फ्राईड चिकन. ओके नको हा लोगो, चला नवीन घेऊया. बघा मी जर त्याच्याशी रिलेटेड घेतलं तर त्याच्याशी रिलेटेड इथे ओपन होत आहे पाहिजे तेवढे लोगो. म्हणजे फूड कॅटेगरीमध्ये अनेक प्रकारच्या कॅटेगरी असतात त्यानुसार या ठिकाणी ओपन होतं बघा. या ठिकाणी मास्टर शेफ या ठिकाणी तुमच्या फूड व्यवसाय त्याचं नाव टाकू शकता आणि तुमची टॅगलाईन काय असेल ती टाकू शकता. यातही त्याचं कलर कॉम्बिनेशन तुम्ही चेंज करू शकता. एखाद्याचं न्यूजचा चॅनल आहे, न्यूज आहे ना, आणि न्यूज साठी तुम्हाला काय पाहिजे, लोगो पाहिजे. नुसतं इथे न्यूज टाका बघा. न्यूजशी रिलेटेड खूप सारे लोगो तुम्हाला इथे मिळतात बघा. हाही लोगो आहे, सिंपल साधे. तुम्ही यात बदल करू शकता, त्याचा बॅकग्राऊंड चेंज करू शकता बघा. इथे बॅकग्राऊंड चेंज करू शकता, त्याचे कलर चेंज करू शकता. तुम्हाला विषय फक्त टाकायचा आहे बघा. पुढचा या ठिकाणी बघा न्यूज चॅनल साठीच आहे हा. एखादा युट्यूबचं न्यूज चॅनल चालवतो युट्यूबला तर त्यासाठी लाईव्ह
हे सगळे टेक्स्ट तुम्ही चेंज करू शकता. सगळे टेक्स्ट तुम्हाला पाहिजे असतील ते टेक्स्ट तुम्ही यात टाका. तुमचा लोगो क्रिएट झालेला असेल. तुम्हाला वाटलं हे कलर कॉम्बिनेशन मला नको आहे, वेगळं कॉम्बिनेशन पाहिजे, ते कलर टूल आहे त्याचं. प्रत्येकाचा कलर इथे चेंज करता येतो. तुम्हाला पाहिजे तो कलर तुम्ही घ्या. बघा, पाहिजे तो कलर तुम्ही वापरा. सगळ्या गोष्टी एडिटेबल आहे. त्यासाठी पीएचडी फाईल पाहिजे मला, मग पीएचडी फाईल मिळेल का, मग त्या पीएचडी फाईलवर मी काम करेल. तर इथे तुम्हाला कोणती पीएचडी फाईलची गरज नाही. इथे रेडी टू यूज सगळ्या गोष्टी आहे. हे आपण लोगोशी रिलेटेड बघितलं. वेळ कमी आहे आपल्याकडे, सांगण्यासारखं खूप आहे. बघा, हे लोगोशी रिलेटेड आपण बघितलं. तुम्ही विषय टाकायचा आहे, तुमचा लोगो या ठिकाणी क्रिएट झालेला असेल. थोड्या गोष्टी तुम्हाला एडिट करायला लागणारच आहेत. ओके, त्यानंतर पुढे बघा, अजून वेगळं डिझाईन मध्ये जाऊया आपण. आता लोगो झालं. ओके, आणखी नवीन डिझाईन क्रिएट करायचंय सोशल मीडियासाठी, इंस्टाग्रामच्या स्टोरीसाठी. म्हणजे उभं मोबाईल असतं बघा, मोबाईल उभा. यासाठी माझं कसला व्यवसाय, माझा व्यवसाय आपला जो आहे, समोरच्या व्यक्तीने काय मागितलं त्यानुसार आपल्याला द्यायचा आहे. माझा व्यवसाय आहे काय, रिअल इस्टेटचा आहे ना. रिअल इस्टेट फक्त मी या ठिकाणी टाकलं, रिअल इस्टेटचा व्यवसाय. बघा, असंख्य रिअल इस्टेटशी रिलेटेड टेम्पलेट इथे आपल्याला बघायला मिळतात, असंख्य. हे फक्त पेड व्हर्जन मध्ये मिळतात बरं का. फ्री व्हर्जन मध्ये तुम्हाला शोधावे लागतात. फ्री वाले शोधायला लागतात, असतात त्यामध्ये पण पण शोधायला लागतात. पण इथे तुम्ही कोणतंही वापरू शकता, कोणतंही. तुम्ही फक्त त्या तुम्हाला आवडलेल्या टेम्पलेटवर काय करायचं, तुम्हाला काय करायचं, फक्त क्लिक करायचं. क्लिक केलं की ते टेम्पलेट इथे यूज करण्यासाठी येतं. यूज, त्यातले सगळं तुम्हाला वाटलं हा बंगला नकोय, हा बंगला मला नकोय, हा या ठिकाणी डिलीट करून टाका आणि नवीन बंगला तुम्ही घ्या. नवीन घर तुम्ही त्यात ऍड करा. काय, हो, बघा नवीन घर यातलं मी हे इलेमेंट्स मधनं शोधलंय. तुमचं स्वतःकडे फोटो असतील तर तुम्ही अपलोड करून त्यात टाकू शकता. बघा, हा फोटो मला पाहिजे. मी फक्त इथे काय केला, त्याला पाहिजे तसा सुटेबल हा तुम्ही इथे टाकू शकता. त्याचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करून आपण याच्यात टाकून देऊ. म्हणजे तुम्हाला पाहिजे ते तुम्ही काय करू शकता, यात टाकू शकता. आलं लक्षात, आलं लक्षात. डिझाईन तुम्हाला पाहिजे द्या. चला, आणखी एक डिझाईन आपण खाली बनवून बघूया. बघा, हे एक डिझाईन आहे. सॉरी, डिझाईन मध्ये बघायचंय आपल्याला. बघा, आणखी डिझाईन खाली आहे. खूप साऱ्या रिअल इस्टेटशी रिलेटेड डिझाईन आहेत, खूप सारे आहेत. बघा, यावर क्लिक केलं, हा मोबाईल पण वेगळा होतो बरं का. सगळं वेगळं वेगळं करता येतं. आलं लक्षात. मागची जी आहे त्याला ब्लर केलेलं आहे, आणि पुढची जी आहे तीच इमेज या मोबाईल मध्ये बसवलेली आहे. इथे तुम्हाला टेक्स्ट चेंज करायचे आहेत, इथले टेक्स्ट चेंज करायचे आहेत. तुमची डिझाईन क्रिएट झालेली असेल. आणखी एक क्रिएट करून बघू. बघा, यावर क्लिक केलं. बघा, तुम्हाला विषय फक्त द्यायचा आहे, विषय. चला, नवीन आणखी एक डिझाईन क्रिएट करून बघूयात. स्क्वेअर मध्ये घेतो. ओके, विषय सांगा एखादा, तुम्ही तुम्ही सांगा विषय. फोटोक्रॉपचं परत एकदा. बरं, फोटोक्रॉप कसा करायचा. बघा, मी इलेमेंट्स मधनं फोटो घेतो. हा, मला कॉलेजचा स्टुडंट पाहिजे, आणि कॉलेजचा स्टुडंट कोणता पाहिजे, इंडियन स्टुडंट पाहिजे. इंडियन कॉलेज स्टुडंट. मी अजून खूप इंटरेस्टिंग गोष्टी पुढे सांगणार आहे, तुम्ही कंटिन्यू राहा माझ्यासोबत. बघा, मी इथून फोटो घेतले. इंडियन कॉलेज स्टुडंटचे खूप सारे फोटो मिळतील आपल्याला. इंडियन कॉलेज स्टुडंटचे खूप सारे मिळतील. तुम्ही कोणताही फोटो घ्या, कोणताही कॉपीराईट तुम्हाला येणार नाही. HD फोटो तुम्हाला इथून मिळणार आहे. त्यातला मी एखादा फोटो यातला घेतो. दोन्ही प्रकारे दाखवतो. बघा, हा ग्रुप फोटो मधला एक ग्रुप आहे, पाठीमागे पण आहे. आता याचं बॅकग्राऊंड रिमूव्ह कसं करायचं आहे ना, हाच प्रश्न मी कमेंट मध्ये वाचलाय. खूप सोपं आहे. फोटो सिलेक्ट करायचा आणि बीजी रिमूव्ह वर क्लिक करायचं. बीजी रिमूव्ह. बघा, बॅकग्राऊंड त्याचं निघून गेलेलं आहे. हा फोटोचं जे थोडस क्रॉप करून घ्यायचं, आणि पाहिजे तिथे तुम्ही हा फोटो ठेवून त्याची साईज तुम्हाला पाहिजे तुम्ही करू शकता. इथे तुम्हाला काय लिहायचं ते लिहू शकता. आलं लक्षात. तुम्ही मॅन्युअली डिझाईन क्रिएट करू शकता, टेम्पलेटचा वापर करून सुद्धा डिझाईन क्रिएट करू शकता. बघा, हे मॅन्युअली मी सांगत होतो. आणखी एखादं क्रॉप करून दाखवतो. बघा, या दोघांचा आहे है ना. या ठिकाणी हा फोटो आहे, याला क्रॉप करायचा आहे. खूप सोपं आहे. फोटो सिलेक्ट करायचा आहे, बीजी रिमूव्ह वर क्लिक करायचं आहे. फोटो या ठिकाणी क्रॉप झालेला असेल.
हे साईडचं जे आहे ते थोडंसं काय करायचं, क्रॉप करून घ्यायचं पाहिजे तेवढं, आणि तुम्हाला पाहिजे तिथे तुम्ही हा फोटो घेऊ शकता आणि त्याला वापरू शकता. आलं लक्षात? खूप सोपं आहे. खूप एच डी क्वालिटीचे फोटो आपल्याला मिळतात, खूप एच डी क्वालिटीचे, त्यामुळे कोणती क्वालिटी या ठिकाणी कमी होत नाही. त्याला प्रो व्हर्जन लागतं. बघा हा ग्रुप फोटो आहे. ग्रुप फोटो मध्ये खूप क्रॉप करताना त्रास होत असतो, पण इथे कोणताही त्रास होणार नाही. बघा या ठिकाणी मी याला परत एकदा बीजी रिमूव्ह करतोय. बघा पूर्ण ग्रुप फोटो प्रॉपर या ठिकाणी क्रॉप झालेला आपल्याला बघायला मिळतो. प्रॉपर कुठेही कट झालेला किंवा काय झालेला तुम्हाला दिसणार नाही. ओके, म्हणजे अशा प्रकारे तुम्ही बीजी रिमूव्हर वापरू शकता. एवढंच नाही, बघा इथे बीजी रिमूव्हर नंतर एक महत्वाची सेटिंग मी तुम्हाला सांगायची राहून गेली. कोणती आहे ती? या फोटोशी रिलेटेड. बघा या फोटोशी रिलेटेड एक सेटिंग सांगायची राहून गेली. इथे बघा एडिट ऑप्शन वर गेलं तर या फोटोशी रिलेटेड इथं फिल्टर मिळतात. या एडिट ऑप्शन वर गेलं की या फोटोशी रिलेटेड बघा मी क्रॉप केलेला फोटो आहे, इथे फिल्टर मिळतात. काय? शॅडो. मगाच्या सारखीच आहे बघा, शॅडो दिली, बघा साईडला शॅडो निर्माण झालेली आहे. त्या शॅडोची साईज सुद्धा आपल्याला कमी जास्त करता येते. त्याचा ब्लरनेस आपल्याला कमी जास्त करता येतो. त्याचं इंटेन्सिटी आपल्याला कमी जास्त करता येते. जे ह्या गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत. बघा या ठिकाणी ड्रॉप, आउटलाईन. आउटलाईन बघा, आउटलाईन सुद्धा बऱ्याचशा फोटोला आपण आउटलाईन बघतो बघतो ना. तर या आउटलाईनचा कलर बघा मी चेंज करतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल आउटलाईन काय असते ते. बघा आउटलाईन होते का चेंज? बऱ्याच याच्यामध्ये आपण ही आउटलाईन बघत असतो. जरा बॅकग्राऊंड चेंज केल्यावर तुम्हाला इफेक्ट कळतील. ओके, हा कुठे होतो आपण? एडिट इफेक्ट मध्ये. म्हणजे यामध्ये बघा आणखी इफेक्ट या ठिकाणी दिलेले आहेत, फिल्टर इफेक्ट आहेत, खूप सारे इफेक्ट यामध्ये दिलेले आहेत. मी सांगल तेवढं कमी आहे, मी सांगल तेवढं कमी आहे. एवढा मोठा खजिना तुम्हाला यामध्ये प्रो व्हर्जन मध्ये मिळत असतो. मी सांगल तेवढं कमी आहे. खूप गोष्टी आहे यामध्ये, खूप गोष्टी आहे. बघा फिल्टर लावल्यानंतर यामध्ये एडिट मध्ये गेल्यानंतर इथे मॅजिक इरेझर पण आहे. मॅजिक इरेझर. मॅजिक इरेझर मध्ये जर एखादी गोष्ट राहिली, राहत तर नाही पण राहिली, तर तुम्हाला ती काय करता येते? इरेज करता येते मॅजिक इरेझर आहे ना. असं तुम्हाला जे जे राहिलं असेल ते सिलेक्ट करायचं आणि इरेज म्हणायचं. तो मॅजिक इरेझर काय करतो? मॅजिक इरेझर मध्ये तो क्रॉप करतो. पण तुम्हाला मॅजिक इरेझर वापरायची गरज या ठिकाणी पडणार नाही. त्याचं कारण असं की हा प्रॉपर काम करतो. बघा काहीतरी वेगळंच झालेलं आहे, त्यामुळे मॅजिक इरेझर वापरायची तुम्हाला गरज पडणार नाही. प्रॉपर क्रॉप तो या ठिकाणी तुम्हाला करून देतो. ओके, मी या ठिकाणी हे क्लोज करतो, ही इमेज हटवतो. आणखी काय? ऑल मध्ये गेल्यानंतर बघा इथे तुम्हाला ग्राफिक्स मध्ये पण जर त्या इमेज वापरायच्या नसतील, ग्राफिक्स वाल्या इमेज वापरायच्या असतील, तर त्या सुद्धा तुम्हाला इथे दिलेल्या आहेत. खूप साऱ्या इमेज आहेत. प्रत्येक इमेजचा पाहिजे तो कलर तुम्हाला घेता येतो. बघा इथे दिलेला आहे, इथे जा कलर मध्ये आणि पाहिजे तो कलर तुम्ही घ्या. ओके, सगळ्या गोष्टी तुम्हाला करता येतात. आपली क्रिएटिव्हिटी वापरायची आहे. बघा हा व्यक्ती इथे घेतला तर ते तुम्हाला करता येतं. आलं लक्षात? हा, आणखी एक इंडस्ट्री आपण बघूया आणि पुढे जाऊया. बघा डिझाईन मध्ये आलेलो आहे मी, फूड इंडस्ट्री घेतली. फूड फूड इंडस्ट्रीमध्ये सुद्धा अनेक ग्राफिक्स आपल्याला इथे मिळतात. अनेक, समजा माझं बर्गरचं शॉप आहे, मी क्लिक केलं, बघा बर्गरचं डिझाईन या ठिकाणी रेडी झालेलं आहे. मला आवश्यक असलेल्या गोष्टी, स्पेशल ऑफर बर्गर, ऑर्डर नाव, तुम्हाला काय पर्सेंटेज इथे चेंज करायचे ते तुम्ही चेंज करू शकता. ओके, मला वाटलं हे असे नकोय पर्सेंटेज, जरा थोडे वेगळे पाहिजे, तर परत एलिमेंट्स मध्ये जा, इथे डिस्काउंट टाईप करा. डिस्काउंट आहे ना, डिस्काउंट टाईप केल्यानंतर बघा इथे डिस्काउंट, वेगवेगळ्या प्रकारचे डिस्काउंट तुम्हाला इथे मिळतील. 20% डिस्काउंट घेतला मी, छोटा केला आणि इथे ठेवला. थोडस मोठं करतो, वेळ कमी असल्यामुळे सगळ्या गोष्टी सांगणं शक्य होत नाही, पण तुम्ही समजून घेऊ शकता. बघा 20% डिस्काउंट यामध्ये बसवलं मी. ओके चला, ते झालं. हे 4D बघा, मी जे इलेमेंट्स घेतलं हे 4D इलेमेंट्स आहे, छान दिसतंय. त्यानंतर तुमचा ऍड्रेस वगैरे जो आहे, तो ऍड्रेस असेल किंवा तुमचं लोकेशन असेल, तुमचा डिलिव्हरीचा नंबर असेल, हे सगळं तुम्ही इथे काय करायचं? मेन्शन करायचं आहे आणि त्यात टाकायचं आहे. सगळ्या क्वालिटी इमेज तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे, सगळ्या क्वालिटी इमेज. ओके, आता मी या ठिकाणी डिस्काउंटचं घेतलं होतं, तर मॅजिक
रिकमेंड आपल्याला केलेला आहे त्याने. बघा या ठिकाणी अनेक गोष्टी आपल्याला मिळतात, त्याच्याशी रिलेटेड अनेक गोष्टी आपल्याला इथे अवेलेबल होतात. तुम्ही किती टक्के डिस्काउंट देणार आहात, सगळे डिस्काउंटशी रिलेटेड इथं सगळ्या गोष्टी, खूप मोठा खजिना तुम्हाला यामध्ये मिळत असतो, खूप मोठा खजिना, खूप मोठा. की बऱ्याच लोकांनी मला विचारलं होतं, सर तुम्ही पीएचडी फाईल देणार का, या फाईल देणार का आम्हाला, काय मटेरियल देणार, तर मी काही मटेरियल देणार नाही, सगळं इथेच मटेरियल आहे, तुम्हाला वेगळं कुठून आणायचंच नाहीये, सगळं मटेरियल तुम्हाला इथेच अवेलेबल आहे. त्यामुळे तुम्ही कुठंच जायचं नाही, सगळं याच प्लॅटफॉर्मवर मिळणार आहे. आणि एच डी क्वालिटीमध्ये तुम्ही यातून एच डी क्वालिटी या ठिकाणी एक्सपोर्ट करा आणि फ्लेक्स मध्ये जाऊन प्रिंट करा, प्रॉपर कुठेही पिक्सल न फाटता तुमचं व्यवस्थित डिझाईन प्रिंट होऊन येणार आहे. ओके, हा. तर तुम्ही मागाल ते इथे तुम्हाला मिळतं एलिमेंट्स मध्ये, काहीही मागा, काहीही मागा, जे गुगलवर अवेलेबल आहे ते सगळं इथे तुम्हाला अवेलेबल होणार आहे. चला आणखी एक बघूया, इंडस्ट्री. माझे क्लासेस आहेत, क्लासेस. ओके, माझं काय क्लासेस आहे. ओके, क्लासेस साठी मला पाहिजे, मी फक्त क्लास शब्द टाकला तर क्लासशी रिलेटेड डिझाईन पाहिजे आपल्याला, डिझाईन म्हणजे पूर्ण फुल टेम्पलेट पाहिजे क्लासशी रिलेटेड, क्लासशी रिलेटेड फुल टेम्पलेट पाहिजे. खूप सारे टेम्पलेट इथे रेडी टू यूज, लहान मुलांचे असतील तर त्यानुसार टेम्पलेट पण इथे क्रिएट होतात. बघा वेगवेगळे टेम्पलेट आपल्याला इथे बघायला मिळतात. बघा खूप सारे टेम्पलेट्स आहेत यामध्ये, खूप सारे, अनलिमिटेड. तुम्हाला तुमच्या डोक्यात काय आहे त्यानुसार तुम्हाला इथे टेम्पलेट बघायला मिळणार आहे. त्याही पुढे थोडस आणखी जाऊया. बघा मगाशी आपला एक विषय अर्धा राहिला होता, मी ऍप्स मध्ये जातो, ऍप्स मध्ये गेलेलो आहे आणि खाली आलो, तिथे खूप सारे ऍप्स आहेत. मॉकअप आहे, त्यातला लोगो मेकर आहे ना, आपण लोगो मेकर मागाशी बघत होतो. दिस ऍप मस्ट बी एनेबल बाय युअर टीम ऍडमिन बिफोर यू कॅन यूज इट. ओके, आमच्या टीम मेंबरने त्याला एनेबल केलेलं नाहीये, ते एनेबल करून घेतल्यावर आपल्याला वापरता येईल. मगाशी लक्षात आलं नाही काय प्रॉब्लेम आहे, ठीक आहे, हरकत नाही. पण हेही ऑप्शन आपल्याला प्रो मध्ये दिलेला आहे. त्याच्यानंतर पुढे बघा या ठिकाणी अनेक ऍप आपल्या उपयोगाच्या इथे दिलेले आहे, असंख्य ऍप आहे, असंख्य, खूप साऱ्या ऍप यामध्ये दिलेल्या आहेत. यामध्ये सर व्हिडिओ क्रिएट करता येतो का, तर व्हिडिओ सुद्धा क्रिएट करता येतो. एक्झाम्पल, एखादी स्टोरी आहे, लहान मुलांसाठी स्टोरी क्रिएट करायची, खूप सोपं आहे. काय करायचं आहे, ब्लँक पेज घेतलंय, सध्या हेच पेज घेतो, व्हिडिओसाठी वेगळं पेज असतं, तेच घेतो, व्हिडिओसाठीच घेतो. बघा इथे मी आलो आणि व्हिडिओ ऑप्शन घेतलं, व्हिडिओ ऑप्शन मध्ये मला क्रिएट करायची आहे स्टोरी. ओके, स्टोरी या ठिकाणी मी क्रिएट करणार आहे. नाही, मला हे पण नको आहे, हडबं पेज पाहिजे मोठं. व्हिडिओ कशासाठी, युट्यूब साठी. ओके, युट्यूब 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 व्हिडिओ व्हिडिओ युट्यूब ऑप्शन कुठे गेलं, व्हिडिओ. ओके, बघा मला व्हिडिओ क्रिएट करायचं, तर व्हिडिओसाठी सुद्धा खूप ऑप्शन आहे. व्हिडिओ जाहिराती, फूडशी रिलेटेड व्हिडिओ जाहिरात करायची मला, फूडशी रिलेटेड. बघा इथे फूडशी रिलेटेड व्हिडिओ जाहिरात क्रिएट झालेली आहे. पिझ्झा, माझ्यासाठी जाहिरात पिझ्झाची आहे. बघा इथे मी प्ले करतो, आलं लक्षात. आणखी विषय बदलून घेऊया, 9 वाजलेले आहेत, आपला टाइम जवळपास संपत आलेला आहे, तर बघूयात आपण तरी. ओके, आणखी बरेचसे या ठिकाणी व्हिडिओज आहेत. चला हा एक व्हिडिओ घेऊया. बघा इफेक्टिव्ह, तुम्ही यामध्ये काहीही लिहू शकता. बरं, तुम्हाला जे लिहायचं ना हे सगळं बदलू शकता, तुम्ही सगळं बदलू शकता. आलं लक्षात. हा व्हिडिओ पण पाहिजे तुम्हाला आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला आणखी काय तुमची क्रिएटिव्हिटी ऍड करायची ती तुम्ही ऍड करू शकता. आलं लक्षात. ओके, व्हिडिओ पण तुम्ही यात क्रिएट करू शकता. सर आता हे सगळं क्रिएट केलं, पण मग हे वापरायचं कसं, बाहेर काढायचं कसं, कोणत्या फॉर्मॅटमध्ये आम्हाला मिळणार आहे, तर तेही तुम्हाला सांगतो. आता इथूनच सुरुवात करूया. हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओ पासूनच सुरुवात करूया. फक्त आता व्हिडिओच आहे इथे, फक्त व्हिडिओ आहे. ओके, तुम्हाला वाटलं याला अटॅच आणखी एक व्हिडिओ करायचा, इथे प्लस करा. प्लस केल्यानंतर इथून आणखी एखादा व्हिडिओ ऍड करा. अं, हा बघा.
बघा 2 व्हिडिओ मी ऍड केले, याला प्ले करून बघूया. ओके, हा एक व्हिडिओ झालाय. असे 2 व्हिडिओ बघा, 10 मिनिटाचा व्हिडिओ आहे. 2 व्हिडिओ आपण दोघांचं कॉम्बिनेशन केलेलं आहे. हा एक व्हिडिओ आहे आणि हा पुढचा व्हिडिओ. तुम्ही व्हिडिओचं कॉम्बिनेशन करू शकता, त्याला हे काय देऊ शकता, आवाज देऊ शकता, सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. ओके, आवाज कसा द्यायचा बघा, इथे ऑडिओ ऑप्शन आहे, ऑडिओ ऑप्शनवर जा. इथून तुम्हाला आवाज देता येतो, किंवा तुम्ही अपलोड केलेला एखादा आवाज असेल ऑडिओमध्ये तर तोही तुम्हाला या ठिकाणी देता येतो. तुम्ही दोन्ही ऑप्शन वापरू शकता. आता हे एक्सपोर्ट करायचं कसं, तर खूप सोपं आहे, खूप सोपं आहे. बघा इथे शेअर नावाचं ऑप्शन दिलेलं आहे. या शेअर नावाच्या ऑप्शनवर गेल्यानंतर या ठिकाणी डाउनलोड आपल्याला करायचं आहे. डायरेक्ट शेअर करू शकता, पण आपण डाउनलोड हेच ऑप्शन वापरायचं आहे. जी ती इमेज आपल्या कम्प्युटरमध्ये, मोबाईलमध्ये या ठिकाणी डाउनलोड होते. बघा इथे पहिलंच ऑप्शन MP4 व्हिडिओ आलेला आहे. त्याची क्वालिटी आपल्याला इथे वाढवता येते. बघा या ठिकाणी 4K क्वालिटी आलं का, 4K क्वालिटी. त्याची क्वालिटी आपण कमी करू शकतो. बघा 1080 पिक्सल HD क्वालिटी, त्याहीपेक्षा कमी करू शकतो. 720 पिक्सल फॉर सोशल मीडिया, म्हणजे सोशल मीडियावर टाकणार असाल तर 720 पिक्सल आपल्याला लागतं, ते सजेशन पण देतं. पण युट्यूबला टाकणार असाल तर 4K क्वालिटीमध्ये तुम्ही हे इम्पोर्ट करू शकता. बघा त्याच्यामध्ये बघा इथे हा व्हिडिओ असल्यामुळे MP4चं सजेशन त्याने आपल्याला दिलेलं आहे, की तुम्ही हा जो व्हिडिओ आहे तो MP4 मध्ये या ठिकाणी काय करा, डाउनलोड करा. ओके, त्याचं सजेशन आपण ऐकूयात. या ठिकाणी फाईल पहिली का दुसरी का सगळ्या, तर मला सगळ्या पाहिजे. तुम्ही पहिली दुसरी पण घेऊ शकता बरं का, पहिला व्हिडिओ वेगळा करू शकता, दुसरा व्हिडिओ वेगळा करू शकता. मला दोन्ही एकत्र पाहिजे. दोन्ही मी डन केले आणि डाउनलोड या बटनावर क्लिक केलं आणि आपण बघूया वाट 2 मिनिट. आपला जो व्हिडिओ आहे तो 4K क्वालिटीमध्ये या ठिकाणी डाउनलोड होत आहे. कमेंट करायची मला, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आवडल्या आहेत का? आपण शूट केलेले व्हिडिओ यूज करू शकतो का, तर करू शकतो. तुम्हाला मगाशीच मी अपलोड कुठून करायचे ते दाखवलेलं आहे, त्यामध्ये तुम्ही अपलोड करायचे आहेत. मी आतापर्यंत जे ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या त्या तुम्हाला समजल्या आहेत का, मला एकदा रिप्लाय द्यायचा आहे. ह्या सर्व गोष्टी तुम्ही मोबाईलमध्ये सुद्धा करू शकता. मोबाईलचा व्हिडिओ मी तुम्हाला ग्रुपमध्ये टाकणार आहे, कसं यूज करायचं आहे ते मी तुम्हाला मोबाईलवर कसं करायचं त्याचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. त्यात वेळ आपण न घालवता पुढे जाणार आहोत. ओके, मी जे जे आतापर्यंत सांगितलं या सर्व गोष्टी तुम्हाला समजल्या असतील तर कमेंट करायची, येस कमेंट करायची. कमेंट शिवाय मला कळणार नाही. प्रो कसं घ्यायचं सर, टेन्शन घेऊ नका. सगळ्याची मात्रा आपल्याकडे आहे, सगळ्याची मात्रा आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्हाला सगळ्या गोष्टी हळूहळू मी सांगतो. सर माझे गतिमान झेरॉक्स अँड ऑनलाईनचा लोगो सांगा. सर तुम्ही इथे फक्त लोगो मध्ये जाऊन झेरॉक्स टाकायचं, झेरॉक्स. तुम्हाला झेरॉक्सशी रिलेटेड सगळे लोगो तुम्हाला या ठिकाणी मिळतील. ओके, आपला व्हिडिओ या ठिकाणी डाउनलोड झालेला आहे. बघा आपण डाउनलोड मध्ये जाऊन बघूया, अजून डाउनलोड होतोय. 4K क्वालिटी मध्ये असल्यामुळे त्याला वेळ लागतोय. 4K क्वालिटी असल्यामुळे त्याला वेळ लागतोय, 4 मिनिट अजून घेतोय डाउनलोड होण्यासाठी. ते डाउनलोड होईपर्यंत मी तुम्हाला आलेल्या प्रश्नाचं उत्तर देतो की सर प्रो व्हर्जन कसं घ्यायचं. प्रो व्हर्जन जर घ्यायला तुम्ही गेलात ऑफिशियल वेबसाईटवर, मी जरा इकडे ऑफिशियल वेबसाईट तुम्हाला ओपन करून दाखवतो. कॅनवाची canva.com ऑफिशियल वेबसाईट आहे. या ऑफिशियल वेबसाईटवर जर गेला तर इथे प्लॅन अँड प्राइसिंग नावाचं ऑप्शन आहे. प्लॅन अँड प्राइसिंग नावाच्या ऑप्शनवर गेल्यानंतर व्हिडिओ डाउनलोड होईपर्यंत मी ह्या गोष्टी कव्हर करून घेतो. बघा तुम्ही फ्री मध्ये वापरू शकता. फ्री मध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी मिळत नाही, फ्री मध्ये ज्या प्रो मध्ये मिळतात. फ्री मध्ये तुम्ही बेसिक लेवलला शिकण्यापर्यंत ठीक आहे, पण जेव्हा तुम्हाला ऍक्च्युअल बिझनेस मध्ये यायचंय, एक डिझाईन जर तुम्ही विकायला घेतलं तर 60 रुपयापासून ते 500 रुपयापर्यंत एक डिझाईन तुम्ही विकू शकता. 60 रुपयापासून ते 500 रुपयापर्यंत तुम्ही एक डिझाईन विकू शकता. मग जर तुमच्या इमेजची, तुमच्या डिझाईनची क्वालिटी जेवढी उत्तम तेवढी किंमत जास्त. आलं लक्षात? दैनंदिन तुम्ही अतिशय चांगला व्यवसायाच्या दृष्टिकोनातून जर याकडे बघत असाल, गृहिणी असतील किंवा अन्य कोणी असेल, किंवा स्वतःचा ब्रँड तुम्हाला क्रिएट करायचा असेल, तर तुम्ही व्यवसायाच्या दृष्टिकोनातून बघितलं
तर तुम्हाला फ्री व्हर्जन हे फार काळ उपयोगाचं नाही, प्रो व्हर्जन फार काळ उपयोगाचं आहे. पण हे खूप महाग आहे, मी तुम्हाला सजेस्ट करणार नाही प्रो व्हर्जन, पण तुमचे सजेशन घेऊन मी तुम्हाला सांगणार आहे की काय करावं लागेल. ओके, पण तरी एक क्युरियासिटी म्हणून आपण त्याची प्राइस काय असते हे एकदा बघू. आपला व्हिडिओ डाउनलोड होईपर्यंत आपल्याला हे बघायचं आहे. बघा, मी प्राइसिंग मध्ये गेलो, प्रो व्हर्जन वर क्लिक केल्यानंतर त्याच्या प्राइस आपल्याला बघायचे आहे. बघा, इथे सी प्राइस म्हणून ऑप्शन आहे. सी प्राइस वर गेल्यानंतर आपल्या लक्षात येईल, आपल्या समोर प्राइस आलेली आहे त्याची. अजिबात विकत घ्यायचं नाही आपल्याला, अजिबात. मी सांगतो घ्यायचंच नाही आपल्याला, ह्या प्राइस मध्ये विकत घ्यायचंच नाहीये. बघा, या ठिकाणी कॅनव्हा फ्री, आपण फ्री मध्ये वापरू शकतो, 12ही महिने फ्री वापरू शकतो. त्यात लिमिटेशन आहेत, मान्य आहे, पण वापरू शकतो. आपलं डिझाईनचं काम थांबू शकत नाही. बघा, त्याच्या शेजारी कॅनव्हा प्रो व्हर्जन आहे. कॅनव्हा प्रो व्हर्जन ऑलरेडी त्यांनी 33% सेव्ह म्हणून म्हटलंय एका व्यक्तीसाठी, हे आहे. यामध्ये बघा 12 महिन्याचा चार्ज त्यांनी 4,000 रुपये दिलेला आहे, तो आपल्याला परवडणारा नाही. आपल्याला हा चार्ज परवडणारा नाही. आलं लक्षात? 4,000 रुपये मी नाही भरू शकत, तुम्ही भरू शकत नाही. अजिबात विकत घ्यायची गरज नाही. 1 महिन्याचं सबस्क्रिप्शन घेतलं तर इथे 500 रुपये या ठिकाणी लागतात एका व्यक्तीसाठी. 1 महिन्यासाठी 500 रुपये. एका महिन्याला मी 500 रुपये भरू शकत नाही. आलं लक्षात? आपण या ठिकाणी त्याची प्राइसिंग बघितलेली आहे, प्राइसिंग. त्यामुळे आपल्याला यांच्याकडनं विकत घ्यायचं नाही, घ्यायचंच नाही आपल्याला. छान ऑफर मी देणारच आहे, पण पुढे. ओके, हा. तर आपण याचं प्राइसिंग येथे बघितले. आपण आपला व्हिडिओ डाउनलोड झाला की एकदा बघूया. आपला व्हिडिओ या ठिकाणी डाउनलोड झालेला आहे. बघा, या ठिकाणी मी डाउनलोड मध्ये जातोय, डाउनलोड मध्ये आलेला आहे आणि 1 नंबरलाच माझा व्हिडिओ या ठिकाणी क्रिएट झालेला आहे. तो प्ले करून बघूया आपण. बघा, एकदम सुंदर पद्धतीने व्हिडिओ क्रिएट झालेला आहे. ओके, चला, हे झालं व्हिडिओच्या बाबतीत. हे झालं व्हिडिओच्या बाबतीत. आता बाकीच्या ज्या इमेजेस आहेत किंवा बाकीचे जे आपण डिझाईन क्रिएट केलेलं आहे ते कसं घ्यायचं सर, तर तेही खूप सोपं आहे. एक्झाम्पल म्हणून आपण हे घेऊया. ओके, माझी जाहिरात घेऊया एक्झाम्पल म्हणून. ही जाहिरात घेऊया आपण. आता या ठिकाणी बघा, ही जाहिरात पूर्ण क्रिएट झालेली आहे असं समजूयात आपण. आणि शेअर बटनावर येऊया. शेअर बटनावर आल्यानंतर बघा, पुन्हा एकदा डाउनलोड मध्ये जायचंय. डाउनलोड मध्ये गेल्यानंतर जर आपल्याकडे अनेक इमेज असतील तर तो आपल्याला सजेस्ट करतो की MP4 व्हिडिओ तुम्ही सगळ्या इमेजेसचा, म्हणजे बघा, जर खाली बघितलं तर खूप साऱ्या इमेजेस आहेत. म्हणजे मी जे डिझाईन क्रिएट केलं ते सगळं इथेच आहे. बघा, जे डिझाईन मी क्रिएट केलं ते सगळं इथेच आहे ना. तर तो काय सजेस्ट करतो की सगळ्या डिझाईनचा एकच व्हिडिओ तुम्ही क्रिएट करा, असं सजेस्ट करतो. पण मला तसं नकोय, मला सेपरेट सेपरेट पाहिजे. काय पाहिजे, कशा कशा पद्धतीमध्ये आपण याला डाउनलोड करू शकतो. बघा, या ठिकाणी ऑप्शन आहे JPG, सगळ्यांना माहिती आहे JPG. PNG सगळ्यांना माहिती आहे. PDF स्टँडर्ड, PDF मध्ये पण डाउनलोड करता येतो. PDF प्रिंट सजेशन आहे, ज्यांना ही जाहिरात प्रिंट करायची आहे त्यांनी PDF प्रिंट ऑप्शन घेऊन ही जाहिरात इम्पोर्ट करायची आहे. ओके, त्यानंतर पुढचं ऑप्शन आहे SVG, MP4, गिफ्ट आणि PPT. तुमच्या डिझाईन नुसार तुम्हाला ऑप्शन निवडायचे. मी एक्झाम्पल म्हणून JPG निवडलं. बघा, इथे JPG निवडलं. JPG निवडल्यानंतर इथे क्वालिटी हाय केली. ही क्वालिटी हाय करण्याचं ऑप्शन सुद्धा तुम्हाला प्रो मध्येच मिळतं. तुम्ही जर फ्री व्हर्जनला गेला तर तुम्हाला एक मीडियम क्वालिटी पर्यंत तुम्हाला मिळतं. मीडियम क्वालिटी पर्यंत म्हणजे अगदी विचित्र काही देत नाही, पण मीडियम क्वालिटी बघण्यास योग्यच देतात. कारण शेवटी तुम्ही तिथे बघितल्यानंतरच पुढे जाणार आहात. त्यामुळे इथे घेताना आपण हाय क्वालिटी घ्यायचे. काय घ्यायचे, हाय क्वालिटी. हाय क्वालिटी घेतल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला किती नंबरचं पेज या ठिकाणी पाहिजे तेवढंच पेज आपल्याला इथे सिलेक्ट करता येतं. बघा, इथे ऑल पेजेसचं टिक काढून टाकायचं आणि मला 6 नंबरचं पेज पाहिजे. 6 नंबरच्या पेजला मी क्लिक केलं आणि डन म्हटलं. डन म्हटल्यानंतर डाउनलोड बटनावर क्लिक करायचंय. तुमची डिझाईन या ठिकाणी डाउनलोड होते JPG मध्ये. कशात होते, JPG मध्ये. बघा, तुमची डिझाईन या ठिकाणी JPG मध्ये डाउनलोड झालेली आहे. आपण ती फोटोज मध्ये ओपन करून बघूया. बघा, आहे का कुठं, मी खूप सारं झूम करून तुम्हाला दाखवतोय. पिक्सल त्याची अजिबात फाटणार नाही. 100 पेक्षा जास्त पिक्सल मी केलेले आहेत.
खूप छान पद्धतीने या ठिकाणी ती डाउनलोड होत असते. ओके, म्हणजे बघा ही डिझाईन मी या ठिकाणी डाउनलोड केलेली आहे. आणखी एखादी डिझाईन मला लोगो, आपल्याला लोगो जे आहेत ते पीएनजी मध्ये हवे असतात, आपल्याला खूप ठिकाणी ते वापरायला लागतात. तर लोगो बघा, मागाशीच घेतलेला लोगो आपण घेऊया. आपण मगाशी हा लोगो क्रिएट केला होता असं समजूया. आणि हा लोगो जो आहे, हा वाला 2 नंबरचा लोगो मला काय पाहिजे, पीएनजी फॉर्मॅटमध्ये पाहिजे. तर पीएनजी फॉर्मॅटमध्ये आपल्याला घेत असताना फक्त लोगो पाहिजे, मागचं बॅकग्राऊंड नको. तर काय करायचं आहे, शेअर मध्ये जायचं आहे, डाउनलोड मध्ये जायचं आहे. पीएनजी बघा, त्याने ऑलरेडी सजेस्ट केलं पीएनजी, त्याची साईज या ठिकाणी वाढवून घ्यायची आहे. आणि इथे एक ऑप्शन आहे बघा, ट्रान्सपरंट बॅकग्राऊंड, त्याला ऑन करायचं. ट्रान्सपरंट बॅकग्राऊंडला ऑन केलं, त्यानंतर किती नंबरचं पेज पाहिजे, मला 2 नंबरचं पेज पाहिजे. इथे आपल्याला 2 नंबरचं पेज निवडायला लागेल. डन करायचं आणि डाउनलोड म्हणायचं आहे. बघा, पीएनजी इमेज या ठिकाणी अतिशय उत्तम क्वालिटीची डाउनलोड झालेली आहे. बघा, ही पीएनजी इमेज डाउनलोड झाली, त्याचं बॅकग्राऊंड आपल्याला इथे दिसणार नाही, फक्त इमेज दिसेल. दिसते का फक्त इमेज? त्याचं व्हाईट बॅकग्राऊंड दिलेलं होतं बघा, इथे जर आपण गेलो तर व्हाईट बॅकग्राऊंड दिलेलं होतं. ती इमेज जी आहे ती पीएनजी मध्ये या ठिकाणी फोटो जर बघितलं तर डाउनलोड झालेली आहे. त्याचं व्हाईट बॅकग्राऊंड जे आहे ते निघून गेलेलं आहे. ही इमेज तुम्ही कोणत्याही ठिकाणी तुम्ही काय करू शकता, वापरू शकता. तुमच्या लेटर हेडवर वापरा, तुमच्या कुठेही वेबसाईटला वापरा, कुठेही वापरा, तुम्हाला ही इमेज तुम्हाला वापरता येणार आहे. आता ही इमेज पीएनजी झाली आहे का, तर ते बघता येईल आपल्याला. कसं बघता येईल, इथे आपण एक ब्लँक पेज घेऊया, त्या ब्लँक पेजचा कलर चेंज करूया. आपण याला कलर देऊया हा वाला, आणि ती इमेज आपण आपल्या प्रोजेक्ट मध्ये घेऊया. बघा, इथे अपलोड मध्ये जायचंय, अपलोड फाईल म्हणायचंय. डाउनलोड मध्ये ती इमेज आलेली आहे, डाउनलोड मध्ये गेलो बघा, इथे ती इमेज आलेली आहे. कुठे गेली, इथे आली बघा ही इमेज. तिला केलं ओपन, ओपन केल्यावर ती जी डाउनलोड मधली इमेज होती ती अपलोड झालेली आहे. आता इथे मी क्लिक केल्यानंतर बघा, दिसतंय का तुम्हाला ती इमेज? त्याचं बॅकग्राऊंड दिसतंय का तुम्हाला? तर नाही दिसत आहे. प्रॉपर पद्धतीने ती या ठिकाणी जेपीजी सिम्बॉल जो आहे तो क्रिएट झालेला आहे. मित्रांनो, कमेंट करायची आहे तुम्हाला, मी आतापर्यंत ज्या ज्या गोष्टी शिकवल्या त्या तुम्हाला समजल्या आहेत का? कमेंट करायचंय, बरोबर कमेंट करा. खूप सारी लोक जे इंटरेस्टेड होती तेवढी थांबलेले आहेत, ज्यांना इंटरेस्ट नव्हता ते निघून गेलेले आहेत. जी थांबले त्यांनी इंटरेस्ट दाखवला, त्याबद्दल तुमचं खूप कौतुक. आणि मी जे जे सांगितलं ते तुम्हाला आवडलंय का? आवडलं असेल तर कमेंट करायला विसरायचं नाहीये. 2 मिनिटांमध्ये मी ओपन करणार आहे तुमच्यासाठी, तुम्हाला बोलण्याची संधी मी देणार आहे, पण आता कमेंटवरच. जर तुम्हाला बोलण्याची संधी दिली तर आपल्याला वेळ पुरणार नाही, म्हणून तुम्हाला शेवटचे 15 मिनिट मी बोलण्यासाठी देणार आहे. पण आता कमेंट करा, मलाही कळतं मी जे शिकवतोय ते तुम्हाला समजतंय की नाही. ओके, धन्यवाद. मी जे सांगतोय ते तुम्हाला, आपल्याकडे मुळात वेळ फार कमी आहे. आणि हा जो विषय आहे तो खूप मोठा आहे, खूप म्हणजे खूप मोठा आहे. ग्राफिक्स हा विषय एवढासा नाहीये, पण एवढ्याशा याच्यामध्ये तुम्हाला खूप काय सांगून गेलेलं आहे. खूप गोष्टी मी सांगितलेल्या आहे, अजूनही खूप सांगण्यासारख्या गोष्टी आहे, पण वेळेअभावी आपल्याला पुढे जाता येत नाही. आपला 9चा टायमिंग आहे, 9:30 वाजत आलेले आहे. बर, आता मी 2 मिनिटासाठी तुम्हाला हात वरती करा, ज्यांना बोलायचं आहे त्यांनी. तुम्हाला बोलण्याची संधी मी या ठिकाणी देतो, बोलण्याची संधी मी देतो. चला, बोलायचंय कुणाला? अनम्यूट करा आणि बोला, मी बोला. तुम्हाला मी आतापर्यंत जे काही शिकवलं ते तुम्हाला आवडलं नाही आवडलं, खूप हॅलो फास्ट सर. घेतलं, खूप स्लो घेतलं, तुम्ही एकदा बोला, तुम्ही व्यक्त व्हा सर म्हणजे ह्या मला. यस, बोला. डिझाईन्स मध्ये हॅलो सर, हा, बोला. ह्या डिझाईन मध्ये सर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे शेप वगैरे घेता येतात का? रेक्टँगल, वेगवेगळ्या ट्रँगल, प्रकारच्या सर्कल, शेप सगळं घेता घेता येतात का? येतं. अच्छा, तुम्ही जे म्हणताय ते मला कळलं, काय की ह्याच्यामध्ये शेप्स पाहिजे. बघा, पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करतो मी. मी तुम्हाला सांगितलं ना, खजिना आहे इथे, खजिना. तुम्हाला कोणता शेप पाहिजे बघा, एलिमेंट्स मध्ये जायचं नाही, ते फक्त शेप्स. शेप्स पण टाकायची गरज नाही, डिफॉल्ट शेप्स इथे दिलेले बघा, यावर क्लिक करा. 100 प्रकारचे शेप्स आहेत, 100 प्रकारचे. इथे सगळे शेप्स अवेलेबल आहे, कोणताही शेप्स घ्या तुम्ही. बोला, अजून कोणाला काय? इथे लाईन आहे,
हा, सगळ्यात महत्वाचं आपल्या महाराष्ट्रामध्ये मॅरेज कार्ड वगैरे जे आहेत ना, इंडियन मॅरेज, त्याच्याशी रिलेटेड बघा खूप साऱ्या गोष्टी यामध्ये आहेत. असं समजू नका की ऑनलाईन मग मिळणार का आपल्याला. इंडियन वेडिंग किंवा मॅरेज, सर सेव्ह कसं करायचं सर? सांगितलं ना सर सेव्ह कसं करायचं. यामध्ये सर आपला प्लॅटफॉर्म ऑनलाईन आहे. सगळ्यात महत्वाचा आणि छान प्रश्न विचारला. यामध्ये तुम्हाला काहीच सेव्ह करायचं नाही, ऑटोमॅटिक सेव्ह होत जातं. मी कुठे सेव्ह म्हटलं का आता हे सेव्ह करू मग सेव्ह करू, सेव्ह करायची गरज नाही. तुम्ही जे एलिमेंट त्यात टाकलं ते ऑटोमॅटिक सेव्ह होत चालतं, ऑटोमॅटिक सेव्ह होतं. तुम्हाला तयार काहीच केलेली फाईल कशात पाहिजे सर? हा, तयार केलेली फाईल कशात पाहिजे? तयार केलेली फाईल बघा इथे प्रोजेक्ट नावाचा ऑप्शन आहे. बघा इथे प्रोजेक्ट नावाचा ऑप्शन, या प्रोजेक्ट मध्ये तुमच्या सगळ्या डिझाईन क्रिएट झालेल्या असतात. सी ऑल म्हटलं की बघा इथे मी जे जे केलंय ना क्रिएट, ते सगळं इथे दिसतंय. आलं लक्षात? मी जे जे क्रिएट केलं ते सगळं तुम्हाला प्रोजेक्ट मध्ये दिसतंय. अजून काय प्रश्न आहे बरोबर विचारा. बोला, बोलतो हा म्हणजे मला कळेल. हॅलो. हा हॅलो बोला सर, आवाज येतोय. सर, सेमिनार खूप छान झाला. बर, धन्यवाद. सेमिनार खूप छान झाला, पण धन्यवाद. जरा फास्ट मध्ये झाला सर. मी पहिलंच फास्ट सांगितलं मध्ये वेळ झाला सर. वेळ आपल्याकडे फार कमी असल्यामुळे मला सगळं कव्हर, अजूनही कव्हर झालेलं नाहीये सगळं, अजून खूप आहे सांगण्यासारखं त्यात. हो ना सर. हा, पण वेळ नाही आपल्याकडे तेवढा. हा हा. बोला अजून व्हेरी काय. नाईस सर. अच्छा, हे जे काय व्हिडिओज वगैरे भेटतील का सर? व्हिडिओ व्हिडिओज पाहिजे वगैरे तुम्हाला? भेटतील का बा? मिळणार आहे ना सर, एक जबरदस्त व्हिडिओ तुम्हाला मी देणार आहे, त्याची चिंताच करू नका तुम्ही. व्हेरी सर नाईस प्रो सर, ऍप धन्यवाद. कुठून भेटू शकतं का, एपिक फाईल वगैरे कुठली कोणती? प्रो ऍप साठी? हा, ओके, ते मीच देणार आहे तुम्हाला. बर, आता माझा खूप सिंपल आणि साधा प्रश्न आहे सगळ्यांना. ओके, मी स्क्रीन शेअर थांबवतो. असं बोला. जे इंटरेस्टेड होते ते सगळे थांबलेले आहेत, ज्यांना इंटरेस्ट नव्हता ते निघून गेलेले आहेत. आता तुम्ही जे इंटरेस्टेड आहात त्या सगळ्यांना तुम्हाला एक साधा सिंपल प्रश्न आहे. सर, हे प्रो व्हर्जन जे आहे ते तुम्हाला आवडलेलं असेल, प्रो व्हर्जन जर तुम्हाला आवडलेलं असेल तर हे प्रो व्हर्जन या किमतीला असतं तर मी नक्की घेतलं असतं. म्हणजे तुमच्या मनातली किंमत काय ती कमेंट करायची. कमेंट बॉक्स मध्ये मागतोय. तुमचं बॅकग्राऊंड जे आहे, तुम्हाला सॉरी, तुमचा आवाज आहे मागचा बॅकग्राऊंडचा तुम्हाला येतोय. कुणाचा बघा, कुणाचा आवाज येतोय, बॅकग्राऊंडला आवाज येतोय. ओके, सगळ्यांनी म्यूट करा आणि कमेंट मध्ये सांगा की बाबा हे एवढ्याला असतं तर मी प्रो व्हर्जन घेतलं असतं. कमेंट करा म्हणजे मलाही कळेल की तुमच्या डोक्यात काय आयडिया आहेत किंवा किती रुपयापर्यंत असतं ते घेतलं असतं. 299, 299 मराठी माणूस आहे, टेन्शन घेऊ नका. जेन्युइन गोष्टी असतात सगळ्या. 199 ह्या तुम्ही जाहिरातीमध्ये बघितलेल्या किमती मला सांगताय. 299, 299, 199. ओके, साधारण 200 ते 300 रुपये तुमची प्राइस या ठिकाणी तुम्ही सांगताय, बरोबर? 200 ते 300. दोन मिनिट मी तुमच्या प्राइस फक्त बघतोय. 200 ते 300. ओके ओके, हरकत नाही. 200 ते 300 तुम्ही म्हणताय. मित्रांनो, तुमची आणि माझी प्राइस बघा, मी जेन्युइन पार्ट आहे. तुम्ही बाहेर मार्केटमध्ये घेतलं तर दिल्ली वगैरे या ठिकाणावरनं तुम्हाला 200, 100, 300 या प्राइस मध्ये तुम्हाला मिळतं. पण ते तुमचं चालतं का, किती दिवस चालतं काय याची गॅरंटी तुम्हाला नाही. पण मी 1 वर्षाची गॅरंटी तुम्हाला देतो. किती वर्षाची? 1 वर्षाची गॅरंटी देतो.
तुमचं प्रो व्हर्जन 1 वर्ष प्रॉपर व्यवस्थित चालणार, याची मी गॅरंटी देतो. पण तुम्ही हे 299 199चं घेऊन तुमचं प्रो व्हर्जन पुढे 1 वर्ष चालेल का, याची गॅरंटी तुम्ही देऊ शकता का? तर देऊ शकत नाही. कारण काय होतं, आपण मार्केटमधनं जाहिरात बघून घेतो, अरे 200 रुपयाला आहे, चला घेऊन टाकू. पण ते महिनाभर, 1.5 महिना, 2 महिने चालतं. मी 1 वर्षासाठी तुम्हाला प्रॉपर वेने देणार आहे. ओके, त्यात माझी काय प्राइस असणार आहे, काय तुम्हाला त्यात आणखी काय तुम्हाला बोनस मिळणार आहे, ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. ओके मित्रांनो, आधी मी बोनस सांगतो आणि मग प्राइस सांगतो. ओके, तुम्हाला यामध्ये त्या मी जी प्राइस देणार आहे त्यामध्ये आधी बोनस काय आहे ते बघा. तुम्हाला या कोर्सचे रेकॉर्ड व्हिडिओज जे आहेत, आतापर्यंत जेवढे काही सेमिनार झाले किंवा जे काय आतापर्यंत झाले ते, आणि बेसिक या सगळ्याचे व्हिडिओचा आपला कोर्स आहे. मी स्क्रीन तुम्हाला शेअर करतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपला कोर्स काय आहे. हे आपली एक वेबसाईट आहे, जरा बाजूला घेतो. digitalmauli.in नावाची आपली वेबसाईट आहे. सगळ्यांना दिसते का वेबसाईट? वेबसाईट सगळ्यांना दिसते का? कमेंट करायचं आहे. स्क्रीनवर दिसते का वेबसाईट? स्क्रीन शेअर केलेली आहे मी. यस, दिसते. बघा, ही वेबसाईट आहे आपली, पूर्ण मराठीमध्ये आहे. मराठी माणसांसाठीच मी काम करतो. ओके, हा, या ठिकाणी ऑल कोर्सेस मध्ये गेलात ना तुम्ही, ऑल कोर्सेस, तर या ठिकाणी आमचे जे कोर्सेस आहेत, जे जे अपकमिंग असतील किंवा काय, तर त्यातला ग्राफिक डिझाईन एडिटिंगचा कोर्स आहे बघा. 249 रुपयेच प्राइस आहे, जो तुम्ही फ्री मध्ये त्यातला काही भाग बघितलेला आहे. हा कोर्स तुम्हाला त्यामध्ये फ्री मिळणार आहे. काय मिळणार आहे? हा कोर्स तुम्हाला फ्री मिळणार आहे. त्याचा लाईफ टाईम ऍक्सेस तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर दुसरं बोनस तुम्हाला काय मिळणार आहे की इथून पुढे येणारे जे वर्कशॉप आहेत, त्या वर्कशॉप असतील किंवा याच्याशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या या कोर्समध्ये अपलोड होत असतात आणि त्या तुम्हाला बघायला मिळणार आहे. आता मी, सर हे तुम्ही कधी अपलोड करणार आणि आम्हाला कधी कळणार? तर जेव्हा तुम्हाला याचा ऍसेस मिळतो, हा ऍसेस मिळाल्यानंतर समजा मी 10 दिवसांनी याच्यात एखादी गोष्ट अपडेट केली, तर त्याचा मेल तुम्हाला येतो. काय येतो? की या कोर्समध्ये अमकी अमकी गोष्ट अपडेट झालेली आहे, तुम्ही लॉग इन करून बघा. तर हे तुम्हाला 2 बोनस या ठिकाणी मी त्याच्यासोबत देणार आहे. आणि या कॅनव्हाची जी प्राइस आहे, ती प्राइस सुद्धा मी आता तुम्हाला सांगतो. जर या प्राइस मध्ये तुम्हाला घ्यायला परवडत असेल या 2 बोनस सह, तर तुम्हाला मी देणार आहे. त्याची जी प्राइस आहे बघा, इथे तुमच्या समोर मी आणतोय ती विंडो, जी ऍक्च्युअल प्राइस आहे 4,000 रुपये. तर 90% डिस्काउंट मध्ये मी तुम्हाला 400 रुपयाला, म्हणजे 399 रुपयाला कॅनवा प्रो देणार आहे. पण ही जी ऑफर आहे ती फक्त 15 मिनिटासाठी आहे. त्यानंतर तुम्हाला ही ऑफर मिळणार नाही. 15 मिनिटामध्ये जर तुम्ही कॅनवा बुक केलं, तर त्याच्यासोबत तुम्हाला माझा कोर्स जो आहे रेकॉर्ड केलेला, मी आत्ताच वेबसाईटवर दाखवला, तो कोर्स आणि 1 वर्षाचा कॅनवाची गॅरंटी आणि 1 वर्षाचे अपडेट, असं सगळ्या गोष्टी तुम्हाला 400 रुपयामध्ये या ठिकाणी मिळणार आहे. या प्रत्येक गोष्टी मागे मेहनत असते आणि त्या मेहनतीचं एक योग्य मूल्य सुद्धा मिळालं पाहिजे, असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं हे मला माहित नाही. पण जर तुम्हाला हवं असेल तर या ठिकाणी खाली एक QR कोड दिलेला आहे. हा QR कोड जर तुम्ही स्कॅन केला तर एक फॉर्म ओपन होतो. तिथे तुमचं नाव, तुमचा मोबाईल नंबर आणि तुम्हाला कॅनवा कोणत्या मेल आयडीला ऍक्टिव्हेट करून पाहिजे तो मेल आयडी टाकायचा आहे. नेक्स्ट करायचं आहे. रोजर पेचं पेमेंटचं पेज ओपन होईल. तिथे 399 रुपये तुम्हाला पे करायचे. समजा ते नाही जमलं तर इथे माझा मोबाईल नंबर दिलेला आहे. या मोबाईलवर तुम्ही गुगल पे, फोन पे करू शकता. गुगल पे, फोन पे केल्यानंतर मला त्याचा स्क्रीनशॉट, तुमचं नाव, मोबाईल नंबर आणि तुमचा जीमेल, जो जीमेल ऍक्टिव्हेट करायचा जीमेल, ह्या 4 गोष्टी तुम्हाला काय करायला लागतील, मला याच नंबरवर पाठवायला लागतील. ओके, दोन्ही गोष्टी तुम्हाला करायच्या आहे. काय? या जीपे, फोन पे करा किंवा QR कोड करून स्कॅन करून टाका. दोन्ही गोष्टीचे मला काय करायचे, तुम्ही त्याचे स्क्रीनशॉट मला पाठवायचे आहे. माझ्या रेकॉर्डला मी ते घेणार आहे आणि तुमचे पेमेंट झाल्यानंतर
उद्या दुपारपर्यंत तुमचे कॅनव्हा ऍक्टिव्हेट झालेले असतील. तुमचा एक सेपरेट ग्रुप क्रिएट होईल, जो माझा कम्युनिटी, वेगळी कम्युनिटी आहे त्या कम्युनिटीमध्ये तुम्हाला ऍड केलं जाईल. त्या कम्युनिटीमध्ये ऍड केल्यानंतर तुम्हाला जो कोर्सचा ऍसेस आहे, तो कोर्सचा ऍसेस कसा घ्यायचा हे तुम्हाला त्या कम्युनिटीमध्ये सांगितलं जाईल. ओके. तर तुम्हाला या ठिकाणी जो वेळ आहे तो वेळ सुद्धा मी या ठिकाणी देतोय. साधारण 10 मिनिट तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. बरोबर 9:31 झालेले आहे. 9:30 पकडूया. 9:45 वाजेपर्यंत म्हणजे 15 मिनिट तुम्ही ऍसेस घ्या. 15 मिनिटामध्ये मला कळवा. तुम्हाला जर कॅनव्हा प्रो हवा असेल, त्याच्यासोबतचे बोनस हवे असतील, तर तुम्ही या मोबाईल नंबरवर किंवा QR कोड स्कॅन करून तुम्ही काय करू शकता, पेमेंट करू शकता. दिलेल्या नंबरवर मात्र तुम्हाला काय करायचंय, पाठवायचं आहे.